नमस्कार. आज बुद्ध पौर्णिमेचा आपण गौतम बुद्धांच्या जीवनाबद्दल आणि त्यांचा संदेश याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. आज उत्तर भारतामध्ये चालू असलेल्या शेतकरी आंदोलनाला 6 महिने पूर्ण होत आहेत. मी शेतकरी पुत्र असल्यामुळं त्यांच्या शांततामय आंदोलनाला मी माझा पाठिंबा जाहीर करतो. आणि करोना काळामध्ये आज आपण अतिशय काळजीपूर्वक एकमेकाला सहकार्य करत राहण्याचा प्रयत्न करतोय, परंतु त्यामध्येच आपले बरेच आप्तस्वकीय पण आपण हरवलेले आहेत. माझे मित्र ज्ञानेश महाराव, त्यांच्या मातोश्री काही महिन्यापूर्वी गेल्या. तसंच विश्वास श्रीपाद या मित्रांच्या आई, आनंद नवनीत सारखे मित्र, विद्यार्थी, असा बराच काही मोठा लॉस या काळामध्ये आपल्या जीवनामध्ये होतोय. परंतु तसंच आपल्याला पुढे शांततेने आपला जीवन प्रवाह पुढे करायचा आहे. आणि म्हणून हे जे व्याख्यान आहे ते व्याख्यान आपण आपल्या सर्व प्रियजनांना, त्यांच्या स्मृतींना अर्पण करूया. आज आपल्या भारतीय संस्कृतीचं एक सुवर्ण पान या वैशाख पौर्णिमेला लिहिलं गेलं असं आपण समजतो. 2500 वर्षापूर्वी, म्हणजे जवळजवळ 2584 वर्षापूर्वी याच वैशाख पौर्णिमेला गौतम बुद्धांचा जन्म झाला होता. 2504 म्हणजेच त्याच्यानंतर 80 वर्षानंतर 80 वर्षाचं दीर्घ आयुष्य मिळाल्यानंतर गौतम बुद्धांनी देह ठेवलेला आहे. आणि 2539 वर्षी, म्हणजे वयाच्या 35व्या वर्षी त्यांना ज्ञानप्राप्ती झाली. तेही याच दिवशी, म्हणजे वैशाख पौर्णिमेला. आणि म्हणूनच बुद्ध पौर्णिमाही असं म्हटलं जातं. आणि काही ग्रंथामध्ये असा उल्लेख आहे की त्यांच्या पत्नी ज्या यशोधरा होत्या, त्यांचाही जन्म वैशाख पौर्णिमेचाच आहे. आता गौतम बुद्धांच्या जीवनाबद्दल ज्यावेळेला आपण विचार करणार आहोत, त्याच्या अगोदर भारतीय संस्कृती आपण पहिल्यांदा समजून घेतली पाहिजे. भारतीय संस्कृती हिला एक प्रदीर्घ अशी परंपरा आहे. आणि त्या परंपरेच्या अनुषंगाने आपण या संस्कृतीचं थोडक्यात समालोचन समजून घेऊया. पहिल्यांदा आपल्या भारतीय संस्कृतीचा नोंद माहीत असलेली किंवा आपल्याला समजत असलेली जी आपण संस्कृती म्हणतो, किंवा पहिला टप्पा जो म्हणतो आपण, तो सिंधू संस्कृतीचा आहे. म्हणजे आपल्या देशाचा जर विचार केला तर सिंध, पंजाब, गुजरात, राजस्थान, सौराष्ट्र, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र अशा एकूण 15 लाख स्क्वेअर किलोमीटर एरियामध्ये पसरलेली ही मोठी संस्कृती, ही एक अतिशय जगातल्या दृष्टिकोनातून एक आश्चर्य म्हणून बघितलं जातं. आणि दुर्दैवानं अजूनही आपण सिंधू लिपी आपण डिकोड करू शकलो नाही. परंतु ज्या काही मुद्रा आपल्याला सापडलेल्या आहेत, त्या मुद्रांवरती असणारी एकूण 417 वेगवेगळी चिन्ह आहेत. आणि एका मुद्रेवरती 1 ते 26 असा चिन्हांचा भाग सापडतो. कदाचित आपल्याला जर ते डिकोड करता आलं तर अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्याला त्या संस्कृतीबद्दल समजून घेता येईल. 2000 उत्खननं आपल्या देशामध्ये सापडले, मोठमोठी शहरं सापडलेली आहेत. आणि त्याच्यानंतरचा काळ आपण समजतो वैदिक काळ आहे. आता वैदिक काळाचे मी 2 भाग करू इच्छितो. एक वेदांचा आणि दुसरा ब्राह्मण काळ, म्हणजे ब्राह्मण ग्रंथांचा. आता ऋग्वेद हा जो ग्रंथ आहे की नाही, ज्यावेळेला त्याचं संकलन झालं, मी ऋग्वेदाचं सामाजिक अंतरंग या ग्रंथामध्ये याचा सगळा स्पष्ट उल्लेख केलेला आहे
त्याच्यावरती डिटेलमध्ये लिखाणही केलेलं आहे की ऋग्वेद हा संकलित केला त्यावेळेला त्याच्या अगोदरच्या 1,000 वर्षातल्या किंवा 2,000 वर्षातल्या 100 पिढ्यातल्या ऋषींच्या रचनांचं संकलन त्याच्यामध्ये आहे. आणि ऋग्वेदाचं संकलन केलं त्यावेळेला त्याच्यामध्ये 1028 सूक्त आहेत, 1000 म्हणजे 10,552 मंत्र आहेत, ऋचा आहेत. आणि मग यजुर्वेद बघितलं तर त्याच्यामध्ये 1975 मंत्र आहेत. त्याच्यात ऋग्वेदातून घेतलेले जे 631 आहेत, अथर्ववेदातून, इतर अशा वेदातून घेतलेले आहेत. सामवेद हा 1875 मंत्रांचा आहे किंवा ऋचांचा आहे. त्याच्यातले 1750 हे ऋग्वेदातून डायरेक्टली घेतलेले आहेत. त्याच्यामुळं सामवेद हा वेगळा म्हणतात येत नाही ऋग्वेदापासून फारसं. अथर्ववेदामध्ये 636 सूक्त आहेत, 5977 ऋचा आहेत. पण त्याच्यातल्या 1200 ऋचा ह्या ऋग्वेदातून जशा तशा घेतलेल्या आहेत. आणि ऋग्वेदाच्या संकलनाच्या काळानंतर ज्या सापडलेल्या काही ऋचा त्या एकत्र करून आणि आणखीन नव्या रचून अथर्ववेदाची निर्मिती केलेली आहे. आता हे वेदांचं ज्या वेळेला संकलन केलं गेलं त्या संकलनाच्या काळामध्येच म्हणजे ऋग्वेदाचं संकलन झाल्यानंतर त्या ग्रंथांचा आपल्या आयुष्यामध्ये कसा उपयोग करता येईल याच्यासाठी ब्राह्मण ग्रंथ तयार झाले. म्हणजे ऋग्वेदासाठी ऐतरेय ब्राह्मण, यजुर्वेदासाठी शतपथ ब्राह्मण, सामवेदासाठी तांडे ब्राह्मण आणि अथर्ववेदासाठी गोपथ ब्राह्मण. आणि या ग्रंथांमधून विशिष्ट पूजा म्हणजे यजुर्वेद हा पूर्णपणे वेगवेगळे राजसूय किंवा वाजपेयी वगैरे असे जे काही यज्ञ आहेत ते यज्ञासाठी कुठल्या ऋचा म्हणायच्या याच्यासाठी संपूर्णपणे हा अख्खाच्या अख्खा यजुर्वेद त्यासाठी तयार केलेला आहे. पण ऋग्वेदामध्ये ज्या गोष्टी नव्हत्या किंवा नंतरच्या यजुर्वेद किंवा अथर्ववेदामध्ये ज्या गोष्टी थोड्या थोड्या यायला लागल्या त्या ब्राह्मण ग्रंथात ज्या येतात त्या कुठल्या, तर एक विशिष्ट मंत्र, त्यासाठी विशिष्ट देवता, त्यासाठी विशिष्ट आहुती, त्यासाठी विशिष्ट म्हणणारे लोक, विशिष्ट पद्धती, विशिष्ट दिवस, विशिष्ट काळ, विशिष्ट वेळ असं. आणि मग त्याच्यामुळं देवतेला पण आपल्या मंत्रांमध्ये अडकून ठेवू शकतो असा विशेष अधिकार आपण निर्माण केलेल्या माणसामध्ये अशी एक भावना निर्माण केली. आणि जे कर्मकांड निर्माण झालं ते गुंतागुंतीचं निर्माण झालं. त्याच्यानंतरचा काळ येतो तो उपनिषदांचा काळ आपण समजतो. उपनिषदांच्या काळामध्ये मूळ खरं ईश, केन, पट, कट, प्रश्न, मुंड, मांडुक्य, ऐतर्य, तैतर्य, बृहदारण्यक वगैरे अशी जी काही 10 महत्त्वाची आहेत. 108 उपनिषद आजपर्यंत आपल्याला सापडलेले आहेत, पण यातली 10 आपण महत्त्वाची समजतो. आणि ह्या उपनिषदाच्या काळानंतर आणि महाभारताच्या उत्तर काळ आणि गौतम बुद्धांचा जन्मकाळ हा इसवी सन पूर्व 6वं शतक इथं आपण येतो. आणि त्यावेळेला मग वेगवेगळे धार्मिक आणि सामाजिक विचार असणारे 62 वाद त्यावेळेला अस्तित्वात होते, विचारमाला म्हणूया आपण. आणि त्या काळामध्ये गौतम बुद्धांचं येणं आणि त्यांचा संदेश हा आपल्या संस्कृतीसाठी एक अतिशय महत्त्वाचा झाला. आणि म्हणून आपण आता गौतम बुद्धाच्या जीवनाच्या काळामध्ये कुठली परिस्थिती होती, कशा पद्धतीनं त्यांचं जीवन हे झालं म्हणजे बेसिक ज्या गोष्टी आहेत आपण समजून घेणार आहोत. आता गौतम बुद्धाचा जन्मकाळ झाला. आपण महाभारत जर वाचलं असेल, ऐकलं असेल तर त्यामध्ये काही राजसत्तांचा उल्लेख येतो. म्हणजे कौरवांचा असेल, पांडवांचा असेल किंवा इतर अंगदेश असेल. तर तसं गौतम बुद्धांच्या काळामध्ये उत्तर भारतामध्ये अंग, मगध, काशी, कोशल, चेदी, कुरु, पांचाळ, वज्री, मल्ल, वत्स, मत्स्य, सौरसेन, अश्मक, अवंती, गांधार, कंबोज यातली बरीच आपण महाभारत ग्रंथामध्ये राजघराण्यांची किंवा राज्याची नावं आहेत. तर ही जी 16 राज्य आहेत ह्या 16 राज्यामध्ये राजेशाही आहे. म्हणजे तिथे एक राजा आहे आणि तो राजा तिथं राज्य करतोय. पण त्याचबरोबर तिथं काही गणराज्य आहेत, संघराज्य आहेत. म्हणजे तिथं ॲक्च्युली डायरेक्टली राजाची सत्ता नाही आहे. आणि मग अशी राज्य कुठली आहेत? कपिल वस्तूचं शाक्यांचं आहे, रामग्रामचं कोलियांचं आहे, पावा कुशिनारा इथलं मल्लांचं आहे, वैशालीचे लिच्छवी आहेत, मिथिलेचे विदेह आहेत, अल्लकपचे वळी आहेत, रेसपुत्तचे कलिंग आहेत आणि पिप्पलवनाचे मौर्य आणि सिसुमारगिरीचे भग्ग. आता हे जे संघराज्य आहेत इथं कसं असतं
की त्यामध्ये आपण शाक्यांचंच घेऊया, कपिलवस्तूचे जे आपण म्हणतो ना शाक्य, गौतम बुद्धांच्या याच्यावर विचार करताना, तर या शाक्य गणतंत्रामध्ये जे वेगवेगळे राजवंश आहेत त्यांनी आळीपाळीनं तिथं राज्य करायचं आहे. आणि गणराज्य पद्धतीनं किंवा लोकसत्ताक पद्धतीनं तिथला कारभार चालतो. तरी सुद्धा तिथं राज्य करणाऱ्या राजाला राजा म्हटलं जायचं, म्हणजे प्रमुखाला. त्याचा मुलगा अर्थातच युवराज म्हटला जायचा. आता गौतम बुद्धाच्या जन्माच्या काळी नेमकं शाक्य कुळातलं हे गौतम बुद्धांच्या वडिलांच्या हातामध्ये राज्याची धुरा तिथली होती, कपिलवस्तूची. आणि शुद्धोदन त्यांचं नाव. आणि शुद्धोदनाला महामाया म्हणून जी त्यांची पत्नी होती ती माहेरी जात गर्भावस्थेत माहेरी निघालेली असतानाच लुंबिनीच्या वनामध्ये गौतम बुद्धांचा वैशाख पौर्णिमेला जन्म होतो. दुर्दैवानं 7व्या दिवशीच त्यांचा मृत्यू होतो. परंतु जी त्यांची मावशी असते ती त्यांची शुद्धोदनांची दुसरी पत्नी आणि गौतम बुद्धांची मावशी, म्हणजे ज्याला आपण म्हणतो गौतमी, त्यांनी लहानपणापासून त्यांचा सांभाळ केला. ज्यावेळेला गौतम बुद्ध किंवा सिद्धार्थ म्हणून आपण 8 वर्षाचे झाले, त्यांचं शिक्षण सुरू झालं. सब्बबिता म्हणून एक अतिशय दर्शनशास्त्री, ज्यांचा भाषाशास्त्राचा, व्याकरणशास्त्राचा, वेदांचा, वेदांगांचा, उपनिषदांचा, अशा सर्व विद्यांचा अभ्यास आहे, अशा शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली त्यांचं शिक्षण सुरू झाले. आर कालामचा शिष्य, आलार कालाम म्हणून जे आहे त्यांचा शिष्य जो भारद्वाज आहे, त्यांच्याकडे त्यांनी ज्ञानधारणा शिकलेली आहे. धनुर्विद्येचं शिक्षण त्यांनी राजपुत्र म्हणून घेतलेलं आहे. पण लहानपणापासूनच त्यांना हिंसेबद्दलचा एक तिटकार आहे. म्हणजे ज्याला आपण म्हणतो की विनाकारणानं निरुपद्रवी पशुपक्ष्यांना जर मारहाण होणार असेल, त्यांची हत्या होणार असेल, तर ती त्यांना कधी आवडायची नाही. लहानपणापासून शेतात जाऊन शेतकऱ्यांच्या बरोबर काम करणं, नांगर धरणं, सर्व कामं ते करत होते. त्यांच्याशी प्रेमानं बोलत होते, एकांती बसून समाधी लावत होते. आपण जे ज्ञान मिळवलंय ते आपल्या मित्रांना समजावं म्हणून मित्रांना पण ध्यानधारणा शिकवणं, त्यांना प्रेमाने शांतीबद्दल याच्याबद्दल लहानपणापासून सांगणं. म्हणजे आपण म्हणतो ना मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, अशा पद्धतीचं त्यांचं जीवन चाललं होतं. आणि त्याच दरम्यान ज्यावेळेला ते 16 वर्षाचे, काही ग्रंथामध्ये सांगितले 18 वर्षाचे, काही ग्रंथामध्ये 16 वर्षाचे, कारण यशोधरा ह्या ज्या पाणी म्हणून जे एक राजा म्हणतात, बऱ्याच वेळेला शेजारचं जे रामग्राम आहे कोलियांचं, तिथल्या राजाची कन्या यशोधरा आहे. आणि तीही गौतम बुद्धासारखीच आध्यात्मिक सामाजिक कार्य करणारी, अशा पद्धतीचं ते जीवन काही ग्रंथांमध्ये उल्लेखलेलं आहे. काही ग्रंथांमध्ये ते शाक्यांच्याच कुळातील ती मुलगी होती अशा पद्धतीचा तो उल्लेख आहे. या दोघांचं लग्न होतं. काही दिवसानंतर त्यांना राहुल नावाचा पुत्र होतो. आता शाक्य कुळामध्ये, ह्या गणराज्यामध्ये काय होत असतं की 20 वर्षाचा मुलगा झाल्यानंतर त्याला शाक्य संघामध्ये प्रवेश मिळत असे. म्हणजे एक सभागृह असेल किंवा एकूण जे आपण म्हणतो ना की सिनियर लोकांची, म्हणजे जिथं नागरिकत्व, आपल्याकडं कसं आता आपण 21व्या वर्षी नागरिकत्व देतो आपल्या देशाचं, किंवा 18 वर्षानंतरच आपण नागरिकत्वाने मतदानाचा अधिकार देतो, तसं या शाक्य कुळामध्ये सर्व सभांमध्ये हिरिरीनं सहभाग घेण्यासाठी 20व्या वर्षाची त्यावेळेला कंडिशन होती. आणि त्या पद्धतीनं त्या सभेमध्ये 20व्या वर्षी काही लोकांनी ठराव मांडला की सिद्धार्थ या मुलाला आपल्या शाक्य संघामध्ये सामील व्हायचं आहे. आणि कुणी विरोध केल्याने 3 वेळा त्याचं हे करून, ज्याला आपण म्हणतो उच्चार करून, विरोध न झाल्यामुळं त्याला कुळामध्ये संघामध्ये प्रवेश दिला जातो. आता हा जो प्रवेश आहे त्या प्रवेशानुसार काही कंडिशन्स होत्या, काही नियमावली होती की तुम्ही संघाच्या, म्हणजे देशद्रोह तुम्ही करायचं नाही, संघाचे विरोधी जायचं नाही, संघाच्या कल्याणासाठी तुम्ही प्रसंगी देहसुद्धा दिला पाहिजे. अशा पद्धतीचं एकूण जे नियमावली असते, जनरली सगळे नियम आपल्याला आपण अंदाज करू शकतो त्याचा. आणि दुसरे नियम, संघाच्या विरोधी गेला तर तुम्हाला देशद्रोहापासून देह त्यागापर्यंतच्या तुम्हाला वेगवेगळ्या शिक्षा होऊ शकतात. अशा पद्धतीचं ती नियमावली सांगितली जाते आणि प्रत्येकाने ती पाळायची असते. असत्य बोलू नये किंवा इतरांना त्रास देऊ नये वगैरे, अशा जे काही जनरल गोष्टी असतात त्या सगळ्या त्याच्यामध्ये त्याला सांगितलेलं असतं.
20व्या वर्षापासून 28व्या वर्षापर्यंत हे सर्व अतिशय सुंदर पद्धतीनं चालू आहे. आणि त्याच वेळेला 28व्या वर्षी एक घटना अशी घडते की शाक्यांचं जे ज्याला आपण म्हणतो कपिल वस्तू आहे आणि शेजारी रामग्रामचे कोली आहेत. तर या 2 राज्यांमध्ये गणराज्यांमध्ये एक रोहिणी नावाची नदी वाहत असते आणि तिचं पाणी कसं वापरायचं आळीपाळीनं किंवा कुणी पहिल्यांदा घ्यायचं कुणी नंतर घ्यायचं दरवर्षीचा नियम काय असतो. तर नेमकं त्या 28व्या वर्षी गौतम बुद्धांचं 28 वर्ष चालू असतं आणि त्यावेळेला तिथं रोहिणी नदीच्या पाणी वापरावरून भांडण होतं. शेतकऱ्यांचं असेल आपापसात मारामारी होते आणि शाक्य कुळातल्या लोकांचा त्यावेळेला अधिकार असतो म्हणून ते पहिल्यांदा हल्ला करतात वगैरे असं काहीतरी होतं. मारामारी झाल्यानंतर मग लगेच इकडं सभा भरवली जाते आणि सभेमध्ये आपल्याला माहिती आहे की एखादी झुंड किंवा एखादी सभा भरली की मानसशास्त्र कसं असतं त्याच्यामध्ये राग असतो चीड असते आणि मग त्याच्यामध्ये लगेच आपण कोलियांच्या विरोधी हल्ला करूया आक्रमण करूया आणि ही समस्या एकदाची कायमची आपण सोडवून टाकूया अशा पद्धतीचा विचार त्याच्यामध्ये जास्त यायला लागला. गौतम बुद्ध तिथं उभे राहिले किंवा सिद्धार्थ आपण म्हणूया. सिद्धार्थ त्यावेळेला उभे राहिले आणि ते म्हणतात की पहिल्यांदा एक लक्षात घ्या की आपण पूर्ण क्लीन हँडचे नाही आहोत कारण पहिला हल्ला आपल्या लोकांनी त्यांच्यावरती केलेला आहे आणि मग भांडण जास्त वाढलेलं आहे. आपण असं करूया की आपल्याकडची 2 माणसं त्यांच्याकडची 2 माणसं असे 4 पंच आपण तयार करू आणि त्या 4 त्यांचा एक नेता 5वा निवडू द्या आणि त्या 5 लोकांनी मिळून याच्यावरती एक लवाद नेमून त्याच्यावरती ह्या समस्येवरती तोडगा काढूया. अर्थात गौतम बुद्धाचं किंवा सिद्धार्थचं ते मतही मांडलं जातं तिथं पण ते अल्पमतामध्ये जातं आणि सेनापती जो असतो शाक्यांचा त्यांनी मांडलेलं जे युद्धाचं जे हे आहे मत ते बहुमताने पास होतं. आता दुसऱ्या दिवशी पुन्हा सभा भरते की आता सैन्य भरती केली पाहिजे आणि मग तो सेनापती जो असतो तो 20 ते 25 किंवा त्याच्यावरची जे 28-30 पर्यंतचे जे तरुण आहेत त्या सगळ्यांनी सरसकट युद्धामध्ये भरती झालं पाहिजे हा ठराव मांडण्याची परवानगी तो सेनापती तिथं मांडायला लागला सभेमध्ये. आणि अल्पमतातली जी लोक असतात ती गप्प बसतात पण मग सिद्धार्थ त्यावेळेला उभे राहतात तिथं आणि पुन्हा एकदा सांगतात की पुन्हा एकदा तुम्ही विचार करा की वैरानी वैर वाढत जातं आपण समेटाने हे सगळं मिटवायचा प्रयत्न करूया. आणि मग सेनापती आणि इतर लोक जे असतात ते पुन्हा त्यांचा बहुमताचा तो भाग असतो त्याच्यामुळं ते शेवटी नियमावरती बोट ठेवतात की तुम्ही देशद्रोह करत आहात तुम्ही समाजद्रोह करत आहात तुम्ही कुळाचा द्रोह करत आहात त्यामुळं आता तुमच्या पुढं प्रायश्चित्त आहे शिक्षा आहे तुम्हाला. आणि ते 3 पर्याय गौतम बुद्धांच्या समोर ठेवतात. पहिला पर्याय असतो की तुम्ही सैनिक बनून कोलियांच्या विरुद्ध युद्धात सहभाग केला पाहिजे. दुसरा असतो की तुमची सर्व संपत्ती जप्त केली जाईल तुमच्या घराण्याची आणि घरावरती सामूहिक बहिष्कार टाकला जाईल. आणि तिसरा पर्याय असतो की तुम्ही देह म्हणजे ज्याला आपण म्हणतो की देहांत प्रायश्चित्य किंवा देश सोडून निघून जाणं देशातून निघून जाणं म्हणजे गणराज्य जे आहे त्या राज्याचा तुम्ही त्याग करायचा देश त्याग करायचा. अर्थातच गौतम बुद्धांनी त्यावेळेला सांगितलं की मी युद्धामध्ये सहभाग घेणारच नाही. दुसरा माझ्या निर्णयामुळं माझ्या आईवडिलांना पत्नीला मुलाला त्रास होऊ नये जप्ती आणि सामाजिक बहिष्कार हे त्यांना सहन करायला लागू नये. आणि म्हणून मी तिसरं जे देशातून निघून जाण्याचं देश त्याग करायला तयार आहे. आणि मग देश त्याग करायला तयार आहे म्हटल्यानंतर संघामध्ये पुन्हा चर्चा सुरू होते की कोलीय जो राजा असतो कोलीय याचा म्हणजे मगाशी जे आपण हे केलं मांडलं की हे जे वेगवेगळे राजे आहेत मोठी घराणी जी आहेत तर त्याच्यातलं जे मोठं कोशल घराणं असेल किंवा इतर तर त्या राजाला जर हे समजलं तर ते आपलं गणराज्य म्हणजे सेंट्रल स्टेट जसे रिलेशन्स असतात की नाही की राज्यामध्ये गोंधळ माजला तर सेंट्रल गव्हर्नमेंट जसं आणीबाणी तिथं लावू शकतं आणि असे आपण राजकारणात आत्ता गमतीजमती बघतोय. तर तशा पद्धतीनं आपल्या गणराज्यामध्ये वरच्या एखाद्या शक्तीला मोठ्या शक्तीला नाक उपसायला चान्स मिळू नये म्हणून आपल्या इथं भांडण झालेलं आहे
आणि म्हणून एका सिद्धार्थ राजपुत्राला देशत्याग करायला लागलाय हे कुणाला समजू नये म्हणून त्यांनी देशत्याग करताना सुद्धा कुठला नियम पाळता येईल. तर मग गौतम बुद्ध त्यावेळेला त्यांना सांगतात की मी परिव्रजा घेतो किंवा संन्यास घेतो. संन्यास घेतला की संन्यासी कुठेही फिरत असतो, त्याला देश नसतो, त्याला घर नसतं, दार नसतं, आपण समजतो तसं. आणि मग असं ठरतं की ज्यावेळेला सिद्धार्थ देशत्याग करेल, निघून जाईल, त्याच्यानंतर काही महिन्यांनी मग आपण युद्ध करूया. म्हणजे गौतम बुद्धाच्या किंवा सिद्धार्थच्या देशत्यागाचा आणि युद्धाचा संबंध कोणी लावू शकणार नाही. सगळेजण तसं मान्य करतात. सिद्धार्थ घरी येतो, आईवडिलांशी बोलतो. आईवडिलांना अर्थातच दुःख झालेलं असतं, त्यांना ती बातमी समजलेली असते, तिथं संघामध्ये काय चर्चा झालेली आहे ती. त्यांना वाईट वाटतं, तेही देशत्याग करायला तयार असतात. पण शेवटी तो म्हणतो की गौतम बुद्ध त्यांना सांगतात की तुम्ही असं काही करू नका, तुम्ही शांततेने इथं राहा, मी स्वतः इथून निघून जाणार आहे. आणि मग नंतर शेवटी ते येतात यशोधरेच्या महालामध्ये म्हणूया आपण, किंवा ते यशोधरा जिथं असते तिथं. आणि यशोधरेच्या तिथं आल्यानंतर यशोधरेने अतिशय अभिमानानं गौतम बुद्धांचं किंवा आपल्या पतीचं कौतुक केलेलं आहे आणि त्यांना सांगितलं की तुम्ही अतिशय चांगला निर्णय घेतलेला आहे, मी सुद्धा तुमच्याबरोबर परिव्रजा घेऊन देशत्याग करायला तयार आहे. परंतु आपला मुलगा लहान असल्यामुळं, 1-2 वर्षाचाच तो मुलगा असतो, तो लहान असल्यामुळं त्याचं संगोपन करण्यासाठी मला इथं राहावं लागेल. तरीसुद्धा तुम्ही निशंक मनाने परिव्रजा घ्या. आईवडिलांची काळजी, मुलांची काळजी आणि त्याचा सांभाळ मी व्यवस्थित करेन, तुम्ही इकडचा विचारही करू नका. पण परिव्रजा घेताना एक मनामध्ये ठेवा की अशा ज्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी समाजामध्ये दुही निर्माण होते, भांडणं निर्माण होतात, तर याच्यावरती एक चांगला जीवन मार्ग शोधून काढा की जिथं समाजामध्ये भांडणं नसतील, मैत्रीभाव असेल. आणि अशा पद्धतीनं अतिशय चांगल्या पद्धतीनं तुम्ही हे करा. आणि मग जेव्हा गौतम बुद्ध संन्यास घेतात आणि संन्यास घेतल्यानंतर ज्या वेळेला ते निघून जातात त्या दिवसापासून आपल्या अंगावरची राजवस्त्र यशोधरेने टाकून दिलेली आहेत. तिनंही साधी धवल वस्त्र आणि साधं जीवन तिथून जगायला सुरुवात केली. ज्यावेळेला 7 वर्षानंतर गौतम बुद्ध माघारी येतात त्यावेळेला त्यांनी तीच अवस्था यशोधरेशी बघितलेली आहे. म्हणजे जसा गौतम बुद्धांचा त्याग आहे तसाच यशोधरा मातेचाही त्याग आहे. आणि नंतर त्या ज्यावेळेला संन्यास घेतात, गौतम बुद्धांच्या संघामध्ये सामील होतात, त्याच वेळेला त्यांना भद्दा कच्चाना हे नाव मिळालेलं आहे. आणि अशा पद्धतीनं ह्या एका दाम्पत्यानं आपल्या देशासाठी केवढा महान त्याग केलेला आहे हे आपण समजून घेऊया. आता काय होतं, गौतम बुद्ध परिक्रमा करत करत एक एक देश एक एक हे करत जसं प्रवास करत असतात, काही महिन्यानंतर वर्षानंतर 5 परिव्राजक म्हणजे संन्यासी आपण म्हणूया, कौंडिन्य, अश्वजित, कश्यप, महानाम आणि भद्रिक, हे 5 जण प्रवास करत करत गौतम बुद्ध जिथं आहेत तिथे येतात, गौतम बुद्धांना भेटतात. आणि मग त्यांना त्यांच्या पाठीमागं शाक्य कुळामध्ये किंवा कपिलवस्तूमध्ये काय झालं ती बातमी देतात की तुम्ही गेल्यानंतर शाक्य कुळातल्या लोकांनी युद्धविरोधामध्ये चळवळ उभी केली आणि त्याच्यामुळं त्या चळवळीमुळं लवाद नेमावा लागला. कोलियांनी, रामग्रामच्या कोलियांनी सुद्धा तो लवाद मान्य केला आणि त्या दोन्ही राज्यामध्ये, गणराज्यामध्ये मैत्री झाली. आणि मग ते सांगतात की आता तुम्ही संन्यास घेतलेल्याचं कारण संपलेलं आहे, आता तुम्ही परत कपिलवस्तूमध्ये माघारी जाऊ शकता. गौतम मनामध्ये त्यांचं आणि यशोधरेचं बोलणं आहेच. ते त्यांना समजावून सांगतात की त्याचे 5 परिव्राजक आहेत, की ते म्हणतात की युद्ध समस्या ही कलह समस्या आहे. कारण राष्ट्रातील युद्ध
किंवा संघर्ष हे प्रसंगोपात असतात, तात्कालिक कारणाने होत असतात. परंतु जाती जातीमध्ये, कुटुंब प्रमुखांमध्ये, माता पुत्रांमध्ये, पिता पुत्रामध्ये, भाऊ बहिणीमध्ये, इतर नातेवाईकांमध्ये शाश्वत आणि वारंवार होणारे जे झगडे आहेत हे प्रत्येकाच्या जीवनाच्या दुःखी आयुष्याला कारणीभूत असे आहेत. आणि म्हणून या सामाजिक संघर्षाच्या समस्येचे उत्तर शोधणं हा माझा आता आयुष्याचा ध्येय धोरणाचा भाग राहणार आहे. म्हणजे माझं ध्येय धोरण मी अशा पद्धतीने इनलार्ज केलेलं आहे. आणि त्याचा शोध घेण्यासाठी मगाशी जसं मी आपल्याला सांगितलं की जवळजवळ वैदिक काळ असे, वैदिक विचारसरणी आहे, ब्राह्मण विचारसरणी आहे, म्हणजे ब्राह्मण ग्रंथांची आपण म्हणूया, उपनिषदांची आहे. अशा पद्धतीनं वेगवेगळ्या आश्रमामध्ये जाऊन वेगवेगळ्या त्यावेळीच्या ज्ञानी लोकांना भेटून गौतम बुद्धाने सर्व अगोदरच्या व्यवस्थांचा, विचारधारांचा अभ्यास केलेला आहे. वैदिक वाङ्मयाचा अभ्यास करताना त्यांनी 10 ऋषींना मान दिलेला आहे, किंवा आपण म्हणतो ना की त्यांचे विचार त्यांना अतिशय आवडलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये अघर्षमन म्हणून एक ऋषी आहेत, ब्रह्मणस्पती किंवा भरद्वाज बारहस्पत आहेत. आता दिवदसाच राजा जो होता त्याचे पुरोहित भरद्वाज बारहस्पत म्हणून, बृहस्पती आपण म्हणूया, 6वं मंडल यांच्या नावाने येतं. ऋग्वेदातलं 6वं मंडल आहे. आणि यांच्या नावाने 75 मधली एकूण 75 सूक्त या 6व्या मंडलात आहेत. त्यातली 61 सूक्त यांच्या नावाने आहेत. त्यातलं 90 वैश्वानर सूक्त जे आहे, वैश्वानर अग्निसूक्त, हे गौतम बुद्धांना आवडलेलं आहे. किंवा मग बृहस्पती अंगिरसांचं 10व्या मंडलातलं 71वं जे ब्रह्मज्ञान प्रशंस सूक्त आहे 11 ऋषांचं, याच्याबद्दलचं त्यांना आहे. आणि 10व्या मंडलातलं 129वं जे नासदीय सूक्त आपण म्हणतो, जगाच्या उत्पत्तीबद्दल जे प्रजापती परमेश्वरीन या ऋषींनी लिहिलेले जे सूक्त आहे, तर हे जे नासदीय सूक्त आहे की सत असतमधून कसं विश्व निर्माण झालं आणि सत विश्व आणि असत विश्व वगैरे, असं अतिशय 7 ओळींचं सुंदर ते काव्य आहे किंवा आपण म्हणूया की सूक्त आहे ते. तसंच दीर्घतमस ऋषी जे म्हणतो आपण, पहिल्या मंडलामध्ये 140 ते 164 अशी 25 सूक्त त्यांची आहेत. 241 ऋचा त्या टोटल आहेत. त्यातलं 164वं जे सूक्त आहे, 164 मधलं एकम सत विपरा बहुधा वदंती, ही जी ओळ आहे, म्हणजे ईश्वर एकच आहे परंतु ज्ञानी लोक त्याला वेगवेगळ्या नावाने ओळखतात किंवा हे करतात, उल्लेख करतात. हे जे वाक्य आहे हे ह्या दीर्घतमस ऋषींचं आहे. किंवा 154वं त्यांचं जे विष्णू सूक्त म्हणतो आपण, नंतर नाव दिलेलं, त्यांनी 3 पावलांनी विश्व व्यापणार, म्हणजे सूर्याला उद्देशून सकाळ दुपार संध्याकाळ जे आपण म्हणतो त्याला 3 पावलं कसं त्यांनी म्हटलेलं आहे, अशा पद्धतीनं. किंवा 10व्या मंडलातलं 90वं जे नारायण सूक्त आहे, पुरुष सूक्त आपण ज्याला म्हणतो, तर हे पुरुष सूक्तामध्ये विश्वाच्या निर्मितीबद्दल, विश्वपुरुषाच्या निर्मितीबद्दल त्यातलं जे 12वी ऋचा आहे, ब्रह्माच्या मुखापासून वगैरे असा जो काही त्याचा गैरअर्थ निर्माण झाला पुढं, की मुखापासून ब्राह्मण, बाहूपासून क्षत्रिय, पोटापासून वैश्य आणि पायापासून शूद्र निर्माण झाले वगैरे, असं जे हे नारायण सूक्त जे आहे त्याच्या इतर ऋचा ज्या आहेत त्या ऋचांबद्दल विचार करण्यासारखं हे भाग आहे त्याच्यामधला. आणि असे 10 ऋषी गौतम बुद्धांच्या अभ्यासामध्ये जाणवले. अदरवाईज आता मगाशी मी तुम्हाला सांगितलं तसं की 1028 सूक्त जे आहेत त्याच्यातली इंद्रावरतीच 206 सूक्त आहेत. म्हणजे आता इंद्राचं जर एकूण पराक्रम आपण बघितलं, म्हणजे जसं शिवाजी महाराजांचे पराक्रम आपण बघायला गेलो की अफजलखानाचं वध आहे, त्याच्यानंतर शाहिस्तेखानाची बोटं तोडणे, आग्र्याला जाणं आहे, नंतर पन्हाळगडावरून सुटका करून घेणं आहे, असे जे काही आपण म्हणतो ना की कल्पनेच्या पलीकडे असणारे जे त्यांचे पराक्रम होते, ह्या जशा 5-6 तशा इंद्राच्या बाबतीत ज्या असतात त्या समजा 10 असतील, 15 असतील. 206 सूक्तामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचं रिपिटेशन होणार आहे. मग तसंच अग्निसूक्त 166 आहे, सोमसूक्त 116 आहेत, विश्वदेव सूक्त 64 आहेत, अश्विनी कुमारांचे सूक्त 53 आहेत. म्हणजे ह्या 3-4 ऋषींच्याच नावाने 500-600 सूक्त होऊन जातात. मग तीच रिपिटेशन्स, त्याच्यामुळं वैदिक हे करताना बऱ्याच वेळेला रिपिटेशनमध्ये माणसाला गोंधळून जायला होतं. त्याच्यानंतरचा जो भाग येतो म्हणजे गौतम बुद्धांच्या अभ्यासाचा उपनिषदांचा भाग आहे. ब्राह्मण ग्रंथाचं मी आपल्याला सांगितलंच की ब्राह्मण ग्रंथामध्ये
ते विशिष्ट पद्धतीमुळं 4 वर्ण निर्माण करण्यात आले किंवा त्याच्याच नंतर 4 जाती झाल्या. 4 जातींमधून जो गोंधळ झाला तो आजही आपण कसा सहन करतोय. परत वेद अपौरुषेय असं म्हटलं जायचं, म्हणजे वेदांमध्ये जे लिखाण केलेलं आहे अपौरुषेय म्हणजे देवाने हे केलं. आता मी ऋग्वेदाच्या सामाजिक अंतरंगामध्ये प्रत्येक ऋग्वेदाच्या याच्यामध्ये ॲक्च्युली ऋग्वेदामध्ये जे ऋग्वेदाचे खंड आपल्या देशामध्ये अवेलेबल आहेत, तर प्रत्येक ऋषीमध्ये त्याचा छंद कुठला आहे, त्याची संख्या किती आहे, त्याचे शब्द किती आहे, ते कुठल्या ऋषीनं म्हटले, त्याची देवता कुठली आहे, हे सगळं स्पष्टपणे प्रत्येक सुक्ताच्या अगोदर लिहिलेलं आहे. त्यामुळे त्याला अपौरुषेय तसं म्हणता येत नाही. फार तर त्यांनी शांत अवस्थेमध्ये किंवा त्यांना स्फुरलं म्हणून त्यांनी ते अपौरुषत्व किंवा हे म्हटलं अशा पद्धतीनं आपण ते बघू शकतो. पण अपौरुषेय म्हणजे डायरेक्टली ईश्वरानं सांगितलं वगैरे असं. किंवा दुसरं एक म्हटलं जातं की ब्रह्मदेवाच्या श्वासातून वेद निर्माण झाले. आता ऋग्वेद संपूर्ण वाचल्यानंतर लक्षात येतं की अख्ख्या ऋग्वेदामध्ये ब्रह्मदेवाबद्दल एकही शब्द नाही आहे. आणि मग असं जे कन्फ्युजन तयार होतं, मग वेदांना अपौरुषेय म्हणायचं. त्याच्यानंतर यज्ञ संस्कृती जी तयार झाली, ते यज्ञाने तुम्हाला स्वर्गप्राप्ती होते. आणि ते जे काय विशिष्ट यज्ञ, विशिष्ट पद्धती, विशिष्ट ऋचा म्हणणं, विशिष्ट पद्धतीनं म्हणणं, असं जे विशिष्ट करून जे एक पुरोहितांची मध्यस्थी आणि त्याच्याशिवाय तुम्हाला ईश्वर प्राप्त होणार नाही. आणि जी कर्मकांड, हिंसा निर्माण व्हायला लागली, त्याच्यामुळं पूर्णपणे याला गौतम बुद्धांनी नकारच दिलेला आहे. त्यांनी हे केलं. त्याच्यानंतर जन्माचा श्रेष्ठ होतो, जो काय आपण हे म्हणतो पुनर्जन्माचा सिद्धांत, की तुम्ही मागच्या पापपुण्यामुळं असं तुम्हाला जन्म मिळालेला आहे, त्यामुळे तुम्हाला तक्रार करायला जागा नाही, असं तुमचं पौरुषत्वच हिरावून नेणारी जी संकल्पना आहे ती या ग्रंथांमधून समजत असल्यामुळं स्त्री शूद्रांना विशेष अधिकार डावलले गेलेले होते. म्हणजे त्यांना कुठलेच अधिकार फारसे, म्हणजे विषमता पूर्णपणे भरलेल्या अशा ब्राह्मण ग्रंथांना त्यांनी पूर्णपणे नाकारलं. उपनिषद जी आहे, उपनिषदांची चर्चा करताना याज्ञवल्क्यासारख्या ऋषीनं सुद्धा बृहदारण्यक उपनिषदामध्ये जसं ब्रह्माबद्दल, ईश्वराबद्दल म्हटले की नेती म्हणजे त्यांना एक्झॅक्टली ईश्वर ही संकल्पना नेतीमधूनच मांडावी लागली. त्यांना कुठेही विशिष्ट पद्धतीनं होकारार्थी मानता आली नाही. त्यामुळं वेद असतील, उपनिषद असतील, ब्राह्मण असतील, अशा पद्धतीनं त्यांनी ते बाजूला टाकायला सुरुवात केली. त्यातल्या काही महत्त्वाच्या गोष्टी घेतल्या. कपिल मुनींचं सांख्यशास्त्र आहे, त्यातल्या काही गोष्टी त्यांना आवडल्या. भृगु ऋषींचं जे ध्यानधारणा जी आहे स्वर्गप्राप्तीसाठीचे, तो भाग त्यांनी समजून घेतला आणि निघून गेले तिथून. ते समाधी मार्ग त्यांनी वेगवेगळे समजून घेतले. वैराग्याच्या कसोटी त्यांनी हे केल्या. म्हणजे अगदी वैराग्याच्या कसोटी, म्हणजे आपण म्हणतो ना की गौतम बुद्धाचे आपण काही फोटो बघतो की त्यांच्या शरीराच्या हाडांचे सापळे समोर दिसत आहेत, अशा पद्धतीची त्यांनी साधना केली. स्वतःच्या शरीरावरती अतोनात अत्याचार केले. आणि मग एक दिवस त्यांनी हे सगळं सोडून दिलेलं आहे. आणि तो दिवस त्यांच्या वयाच्या 35व्या वर्षातला आणि वैशाख पौर्णिमेचाच आपण म्हणतो. तर त्या अगोदर जे 6 वाद त्यावेळेला एक समाजामध्ये अतिशय ज्याला आपण म्हणतो प्रकर्षणी होते. कश्यपांचा जो अक्रियवाद होता आणि पखुद कच्चायन यांचा अन्योन्यवाद. तर ह्या 2 फिलॉसॉफीजमध्ये सामाजिक भानच नव्हतं आणि त्यामुळं इतरांना त्रासदायक असं वागणं प्रत्येकाचं होऊ शकत असतं. अंधाधुंद वागण्यामध्ये त्याचं रूपांतर होण्याची शक्यता होती. मख्खली गोसाल्याने नियतीवाद मांडला होता. म्हणजे सर्व काही परमेश्वराच्या अधीन, म्हणजे प्रत्येक श्वास आणि प्रत्येक पानसुद्धा त्याच्या इच्छेनुसार हलतं. त्यामुळे तुम्ही दैवाचे गुलाम होता, सकर्तृत्वाची तुमची इच्छा राहणार नाही. अजित केशकंबलचं उच्छेदवाद आहे. खा प्या मजा करा, भस्मीभूताचे देहचे पुनरागमन कुता वगैरे आपण जे म्हणतो ना, तशा पद्धतीचं आहे. संजय वेलपुत्ता म्हणून त्यांचा विक्षेपवाद आहे. निश्चित जीवन तत्वाअभावी आयुष्यभर भरकटत माणसं जाऊ शकतात त्यांच्यामुळं. महावीरांनी चातुर्याम संवादवाद. महावीर गौतम बुद्धांच्या कार्याच्या वेळेला जिवंत होते, थोडेसे सिनियर होते, ते 25-50 वर्ष अगोदरचा काळ आहे त्यांचा. पण त्यांचं जे तत्वज्ञान होतं की पूर्वजन्मीच्या व या जन्मीच्या दुष्कृत्यामुळं तुम्हाला आत्म्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो. म्हणून तुम्ही हे जे आयुष्य मिळाले ते संपूर्ण आयुष्य तप आणि तपश्चर्या आणि स्वतःला क्लिष्टतेत घालवावं. मग ते हिंसा करू नका, चोरी करू नका, खोटे बोलू नका, मालमत्ता करू नका, ब्रह्मचर्य पाळा. म्हणजे अशा पद्धतीने गौतम बुद्धांनी ह्या सर्व फिलॉसॉफीचा विचारांचे 2 भाग केले. एक आत्यंतिक भोगवादी आणि दुसरे टोकाचे आत्मक्लेशी. आणि मग त्याच्यातून समाजाला
आपण एक विशिष्ट मध्यम मार्ग दिला पाहिजे, तरच समाज त्याच्यामध्ये योग्य पद्धतीनं जीवन जगू शकेल. अन्यथा समाजाला ह्या सर्व गोष्टी अशक्यप्राय वाटतील, ही विचारधारा त्यांच्या मनामध्ये तयार झाली. आणि मग त्यांनी एक दिवस 28 दिवस जे आपण म्हणतो की ध्यानधारणा केली, समाधी केली, विचार शृंखला केली. आणि वैशाख पौर्णिमेला सुजाता नावाच्या एका शेतकऱ्याच्या मुलीनं जो नवस केला होता, आणि त्या नवसाची खीर त्या तिथं पिंपळाच्या वृक्षाखाली द्यायला आली, जिथं गौतम बुद्ध तपस्या करत होते. आणि त्या दिवशी त्यांनी हे सोडलेलं आहे, म्हणतो आपण तप सोडलेलं आहे. आणि शरीराचे क्लिष्ट हाल करू नका, अशा पद्धतीनं सांगितलेलं आहे. आणि मग ज्या वेळेला ते विचार करतात की आपण आता हे आपल्याला सापडलेला मध्यम मार्ग, जो विचारांची जी दिशा आपल्याला सापडलेली आहे, ती आपण आलार कलाम यांना सांगूया. पण दुर्दैवानं त्यांचा मृत्यू झालेला असतो. त्याच्यानंतर उद्दक रामपुत्ता म्हणून आहेत, त्यांना सांगूया, पण त्यांचाही मृत्यू झालेला असतो. मग त्यांना समजते की काही अंतरावरती आपले जे 5 मित्र, ज्यांनी शाक्य कुळात शांतता निर्माण झालेला निरोप दिलेला असतो, मग अशी मी 5 नावाची वाचली, तर ते नंतर काही दिवस ज्यावेळेला गौतम बुद्ध अतिशय जिद्दीनं साधना करत होते, तर त्यावेळेला ते तिथं त्यांच्याबरोबर साधना करत होते. पण ज्या दिवशी गौतम बुद्धांनी वैशाख पौर्णिमेला 35व्या वर्षी ज्यावेळेला हे सगळं अतिरेकी शरीराचे हाल करणं बंद करायचं ठरवलं, त्यावेळेला ते चिडून गेले की त्यांना वाटले की गौतम बुद्ध किंवा हा मुलगा सिद्धार्थ वगैरे जो मुलगा आहे तो फसलेला आहे आणि त्याची अधोगती झाली, आणि म्हणून ते त्याचा धिक्कार करतात आणि ते त्याच्यापासून निघून जातात. गौतम बुद्ध त्यांना भेटतात आणि त्यांना सांगतात, त्यांच्याशी चर्चा करतात. पहिल्यांदा त्यांनी ठरवलेलं असतं 5 जणांनी की आपण या व्यक्तीला आपण पुन्हा वेलकम करायचं नाही. परंतु ते जवळ यायला लागल्यानंतर ते व्यवस्थित त्यांच्याशी चर्चा करतात. आपण म्हणतो ना, ऑरा असणं किंवा एखाद्याचा प्रभाव पडणं, आणि त्या प्रभावामुळं ते त्याचं म्हणणं ऐकायला सुरुवात करतात. आणि मग सांगतात की मित्रांनो, म्हणजे सारनाथलं जे आपण म्हणतो ना, गौतम बुद्धांचं पहिलं प्रवचन नावाने जे गाजलं, ते हे आपण बघतोय आणि ते आता आपण डिटेलमध्ये समजून घेऊया. ते सांगतात की ह्या ज्या 2 मार्ग आहेत, एक टोकाचा भोगवाद आहे आणि एक टोकाचा स्वतःला त्रास करून घेणार आहे, त्याच्याऐवजी जे मध्यम मार्ग असतो, आणि तो मध्यम मार्ग असणं म्हणजे स्वतः व्यवस्थित जीवन जगणं आहे. आणि ते जीवन जगताना काय करायचं असतं की तो म्हणतो की आपण आपलं आयुष्य व्यवस्थित, ज्याला आपण म्हणतो चांगल्या मार्गाने, योग्य मार्गाने नेतोय की नाही, हे समजून घेण्यासाठी जे पॅरामीटर किंवा काही ज्याला आपण म्हणतो की मापदंड पाहिजे. तर ते मापदंड कुठले पाहिजे? तर ते मापदंड आहेत की कोणत्याही प्राण्याची हिंसा करायची नाही किंवा त्याला इजा करायची नाही, चोरी करायची नाही किंवा दुसऱ्याच्या मालकीची वस्तू आपण पळवायची नाही, 3रं व्यभिचार करायचं नाही, 4थं असत्य बोलायचं नाही, आणि 5वं मादक पेय ग्रहण करायचं नाही. हे जे 5 नियम आहेत, ह्यालाच पुढे पंचशील नावाने आपण ओळखू लागलो. आता हे 5 नियम त्यांनी कशासाठी सांगितले की हे पॅराडाईम आहेत, हे पॅरामीटर आहेत की याच्यावरती हे जर तुम्ही जीवन जगायला लागलं तर तुम्ही एका विशिष्ट दिशेने निघालाय. आता मापदंड, तुमच्या योग्य दिशेच्या आयुष्याचे हे मापदंड आहेत. आणि मग ते सांगतात की समाजामध्ये 2 पद्धतीचे पतित लोक असतात. एक ज्यांना आदर्श लोक माहिती असतात, ज्यांना आदर्श माहिती नसतात. आदर्श लोकांची माहिती नसते. ज्यांना आदर्श लोक माहिती आहेत त्यांना माहिती असते की समाजात चांगलं अशा पद्धतीनं वागलं पाहिजे, आणि ज्यांना आदर्श समोर नसतात त्यांना समजतच नाही. आपण आज आपलं म्हणतो ना की आज गांधी, नेहरूंसारखे आदर्श व्यक्तीच आपल्या समाजात नाही आहेत. त्याच्यामुळं कुणाकडे बघून जीवन जगावं, कुणाचा आदर्श घ्यावा. तसं आदर्श जर तुमच्या आयुष्यात नसेल तर तुम्ही हे मापदंड वापरा. पंचशील ज्याला आपण म्हटले त्याला त्यांनी मापदंड म्हटलेलं आहे की हे 5 मापदंड तुम्ही वापरा. मग ते म्हणतात की याच्यासाठी हे मापदंड वापरून पुढचा प्रवास म्हणजे निर्वाण प्राप्त करणं. निर्वाण म्हणजे मोक्ष आणि स्वर्ग, नरक हा भाग नाही आहे त्यांना अपेक्षित. त्यांनी सांगितले की माझा धर्म हा माणसातल्या नात्याशी संबंधित आहे. ईश्वर आणि माणूस, स्वर्ग, नरक, मुक्ती, मोक्ष वगैरे वगैरे हा जो भाग आहे सगळा, ह्याच्याशी मला काही देणं घेणं नाही. त्याने ईश्वरी संकल्पनाच पूर्ण बाजूला ठेवलेली आहे, त्याच्यावरती ते फारसं बोलतच नाही. ते म्हणतात की माणसानं माणसाशी माणसासारखं वागावं, ही माणुसकीची जी भावना आहे, आणि इतर प्राण्यांशी प्रेमानं वागावं, हा माझा धम्म आहे.
आणि त्याला त्यांनी बहुजन हिताय बहुजन सुखाय असं म्हटलेलं आहे. प्रत्येक प्राणी मात्र, तिथं जाती वगैरे नाहीत, म्हणजे अभिजन आणि बहुजन हा नंतर गेल्या शतकातला तयार झालेला शब्द आहे. बहुजनाचा अर्थ संपूर्ण विश्वातले मानव आणि इतर प्राणी, म्हणजे प्राणी पक्षी जलचर वगैरे जे काय आहेत ते, हा बहुजन हा गौतम बुद्धांना अभिप्रेत असलेला शब्द आहे. बहुजन हिताय बहुजन सुखाय. आणि मग ते म्हणतात की प्रत्येक व्यक्तीला जर अतिशय चांगल्या पद्धतीनं जीवन जगायचे तर त्याला योग्य दृष्टी पाहिजे जीवन जगताना. योग्य दृष्टी म्हणजे काय की आपण वाट चुकलेलं हे समजण्याची पहिल्यांदा, म्हणजे आपण म्हणतो की नाही आपल्याला एखाद्या गोष्टीचं ज्ञान नाही, हे ज्ञान होणं किंवा आपण अज्ञानी आहोत हे समजणं सुद्धा एक ज्ञान आहे. म्हणजे काय योग्य काय अयोग्य हे समजून घेण्याची दृष्टी येणं तुम्हाला, त्याला त्यांनी समक्य दृष्टी असं म्हटलेलं आहे. तुमच्या मनामध्ये इच्छाशक्ती निर्माण होणं, तुमचं मन तुमच्या याच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये जे अज्ञान आहे त्याला अविद्या म्हटलंय त्यांनी. हे अज्ञान दूर करण्यासाठी, म्हणजे बऱ्याच वेळेला आपण म्हणतो की अद्भुत कल्पनांचं किंवा चमत्कारावरती किंवा निसर्ग नियमाविरुद्ध जे काही घडतं समाजामध्ये किंवा सांगितलं जातं, कुणी तोंडातून वस्तू काढून किंवा हवेतून वस्तू काढतात किंवा कुणी असे जे काही सगळे प्रकार आहेत, हे चमत्कार किंवा हे ज्याला आपण निसर्ग नियमाच्या विरुद्ध आहे, हे सगळं चुकीचं आहे, खोटं आहे, हे समजून घेण्याची समक्य दृष्टी, योग्य दृष्टी तुमच्यामध्ये निर्माण झाली तर तुमची पहिली पायरी किंवा एक दिशा तुमची ठरत जाते. दुसरं त्यांनी सांगितलेलं आहे ते समक्य संकल्प. समक्य दृष्टीसाठी त्यांनी सांगितले की तुमचा स्वतंत्र मन आणि स्वतंत्र विचार करण्याची शक्ती ही शाबूत राहणं, ही तुमची समक्य दृष्टी आहे. समक्य संकल्प म्हणजे काय की तुमची ध्येय उच्च पाहिजे. नॉट द हाय एम इज अ क्राईम, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की नॉट द फेल्युअर बट लो एम इज क्राईम, आपण ज्या पद्धतीनं म्हणतो तसं तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं समाजामध्ये वावरताना उच्च ध्येयाने उच्च संकल्पनेने प्रेरित झाला पाहिजे. त्याला त्यांनी समक्य संकल्प किंवा योग्य संकल्प म्हटले. तिसरं त्यांनी समक्य वाचा, योग्य वाचा, म्हणजे खोटं बोलू नये, दुसऱ्याबद्दल वाईट बोलू नये, अशा जे काही गोष्टी आहेत त्याला त्यांनी समक्य वाचा म्हटलेलं आहे. तिसरं म्हटलंय समक्य कर्मांत, म्हणजे दुसऱ्याच्या भावना, त्याचा हक्क याच्यावरती तुमच्या कुठल्याही कर्माचा किंवा कुठल्याही तुमच्या ज्याला आपण म्हणतो प्रयत्नांचा परिणाम दुसऱ्यांवरती होऊ नये, ही अपेक्षा त्यांना आहे. त्याला त्यांनी समक्य कर्मांत म्हटले. त्याच्यानंतर त्यांनी म्हटले समक्य आजीविका, म्हणजे तुम्हाला जीवन जगायचं आहे तर तुम्हाला उपजीविकेसाठी साधन शोधायचे आहे. पण ते साधन कसं पाहिजे तर ते साधन हे दुसऱ्यावरती अन्याय करणारं, दुसऱ्याचं ओरबाडून घेणारं, दुसऱ्याला फसवणारं, दुसऱ्याला वाईट मार्गाला पाठवणारं आणि त्याच्यातून स्वतःचं उत्पन्न तुम्ही निर्माण करत असाल तर ते योग्य नाही आहे. तुमची आजीविका अशी पाहिजे की जिनं तुमचंच कल्याण होईल आणि दुसऱ्याचंही कल्याण होईल, म्हणजे तुम्ही उपजीविकेचा योग्य मार्ग निवडा. समक्य व्यायाम हा पुढचा 6वा त्यांनी भाग सांगितला आहे. म्हणजे जे आपण प्राथमिक प्रयत्न करतो, व्यायाम म्हणजे प्रयत्न त्यांनी सांगितलेला आहे. आणि हे जे प्रयत्न करतो आपण, ते सगळे प्रयत्न हे तुम्हाला योग्य दिशेनं जाण्यासाठी संकल्पपूर्ण झाले पाहिजे. म्हणजे हे जे आपण वेगवेगळे मार्ग आता चर्चा करतोय तर त्यातले जे अष्टांग मार्ग जे म्हणतो आपण, त्याच्या विरोधी असे चित्तवृत्ती आपल्या मनामध्ये जे विचार येतात त्या मनातल्या विचारांना तुम्ही बाजूला फेकण्याचा प्रयत्न करणं, तो व्यायाम त्यांनी सांगितले. तो सतत व्यायाम करणं. आणि समक्य स्मृती म्हणजे तुमचा जागरूकपणा असा पाहिजे की तुमच्या वाईट गोष्टी कुठल्या आहेत त्या दूर करता आल्या पाहिजेत आणि चांगल्या तुमच्या मनात सतत असल्या पाहिजेत, त्याला समक्य दृष्टी म्हटलंय. आणि मग ह्यावरच्या 7 गोष्टींना विरोध काय करतं तर तुमचा लोभ आहे, द्वेष आहे, आळस, सुस्ती आहे, संशय आहे आणि अनिश्चय. हे 5 अडथळे जे आहेत ना, ते सतत 5 अडथळे दूर करण्यासाठी तुम्ही एका अवस्थेमध्ये, मानसिक लेवलमध्ये सतत तुम्ही स्वतःला ठेवलं पाहिजे. त्याला त्यांनी समक्य समाधी म्हटले. म्हणजे चित्ताची एकाग्रता तुमची येणं आणि चांगल्या गोष्टींचा विचार सतत तुमच्या मनामध्ये राहणं, याला त्यांनी समाधी असं म्हटलेलं आहे. म्हणजे हे पंचशील झालं, अष्टांग मार्ग झालं. आता त्यांनी 10 परिमिता सांगितलेले आहेत, सद्गुणांचे 10 मार्ग सांगितले. म्हणजे तुमचं शील चांगलं पाहिजे, म्हणजे तुमची नीतिमत्ता चांगली पाहिजे. शील म्हणजे पापभिरुता, तुम्हाला दुसऱ्याचं वाईट करण्याची इच्छा निर्माण झाली नाही पाहिजे. दुसरं आहे ते नैष्कर्म्य, म्हणजे तुम्ही ऐहिक सुखाचा त्याग केला पाहिजे. म्हणजे लोभामुळं जो त्याग तुम्ही सुखामध्ये लडबडता त्याचा त्याग करा.
आणि दान तुमचं योग्य पाहिजे, म्हणजे स्वार्थाची किंवा परतफेडीची अपेक्षा न करता समोरच्या व्यक्तीला जी तुम्ही मदत करता त्याला त्यांनी दान म्हटलेलं आहे. वीर्य म्हणजे योग्य असा प्रयत्न, तुम्ही सतत संपूर्ण सामर्थ्यानिशी प्रयत्न केला पाहिजे. एखादं तुमचं ध्येय असलं की ते मिळवण्यासाठी तुम्ही सतत प्रयत्न केला पाहिजे. शांती म्हणजे क्षमाशीलता, म्हणजे द्वेषानं द्वेष वाढतो, पण तुम्ही जर क्षमाशील असाल तर त्यांनी तुम्ही समाजात शांती निर्माण करू शकाल. त्याच्यानंतर सत्य, म्हणजे तुम्ही सतत सत्य बोललं पाहिजे, खोटं बोलू नये, अशा पद्धतीचा तो भाग. अधिष्ठान, ध्येय गाठण्याचा तुमचा दृढ निश्चय, त्याला अधिष्ठान म्हटले. करुणा म्हणजे सर्व मानवाविषयीचं प्रेमपूर्ण दयाशीलता तुमच्या मनामध्ये पाहिजे. मैत्री म्हणजे सर्व प्राणीविषयी मैत्रीभाव तुमचा पाहिजे, म्हणजे मानवाबद्दलच नाही इतर प्राण्यांबद्दल सुद्धा तुम्हाला मैत्रीभाव निर्माण झाला पाहिजे, म्हणजे करुणेपेक्षा त्यांनी मैत्रीला मोठा हे दिलेला आहे. त्याच्यानंतर उपेक्षा, आणि ते म्हणतात की औदासिन्याहून निराळी अशी अलिप्तता, अनासक्ती, आवड किंवा नावड नसलेली एक मनाची स्थिती. आता एक उदाहरण तुम्हाला मी देतो. एखादं सुंदरसं गुलाबाचं फूल आपल्यासमोर आहे, आपल्याला ते आवडलं, परंतु ज्यावेळेला समजतं की ते आपलं नाही, ते दुसऱ्या व्यक्तीचं आहे ते फूल, त्यावेळेला ते फूल आपण घेऊन जायचं नाही, ही आपल्या मनामध्ये जी आपण भावना निर्माण करतो ती उपेक्षा, त्या काळापुरती उपेक्षा आहे. ती आपल्याला फूल आवडतं की नाही, आवडतं, परंतु तिच्याबद्दलचं एक औदासिन्य आपण त्या फुलाबद्दल निर्माण करतो, ती उपेक्षा. अशा पद्धतीने तुम्ही जीवन जगलं पाहिजे, म्हणजे कर्मण्येव अधिकारस्ते वगैरे जसं आपण गीतेमध्ये म्हणतो, अशा पद्धतीचं त्यांनी हे सांगितलेलं आहे. मग पुढे गौतम बुद्ध सांगतात की दुसऱ्याला गुलाम करण्याची वृत्ती, दुसऱ्यावरती अधिकार गाजवण्याची वृत्ती, दुसऱ्याच्या कष्टावरती स्वतः जीवन जगण्याच्या ऐवजी सदाचाराने प्रत्येक व्यक्तीनं जगावं, हा खरा धर्म आहे. आणि म्हणून त्यांनी त्यासाठी तुम्ही प्रेम करा, तुम्ही करुणा तुमच्यात असली पाहिजे, आणि मैत्री त्यापेक्षा सर्वश्रेष्ठ त्यांनी सांगितली की मैत्री म्हणजे ह्या सगळ्यांना पुढे घेऊन जाणारी मैत्री आहे. ते म्हणतात की माझं हे जे काय हे आहे, ह्या सगळ्या गुणांना तुमची प्रज्ञा किंवा तुम्हाला जाणीवपूर्वक, ज्ञानपूर्वक ह्या गोष्टी तुमच्यात आल्या पाहिजेत. कारण कसं होतं की त्याने एक उदाहरण दिलेलं आहे त्या प्रवचनामध्ये. एक लहान मुलं आहे, लहान मुलाला पाप करताच येत नाही, कारण पाप पुण्याची संकल्पनाच त्याला माहिती नसते. ते दिवसभर हसत असेल, रडत असेल, ह्याच्या पलीकडे पण त्याला ज्ञान नाहीये, म्हणजे त्याच्याकडून पाप होत नाही पण त्याला ज्ञानच नाहीये पाप कुठला आणि पुण्य कुठला. तर ज्ञान म्हणजे प्रज्ञा तुमच्याकडं, शहाणपण तुमच्याकडं असणं, आणि या शहाणपणातून तुम्ही वागणं, जाणीवपूर्वक वागणं, हे महत्वाचं आहे. आणि हे जाणीव सतत ठेवणं, याला त्यांनी प्रज्ञा म्हटलेलं आहे. पुढे ते म्हणतात की समाजात दुःख आहे, पहिल्यांदा हे मान्य करा. पण बऱ्याच वेळेला लोकांचा गैरसमज असा होतो की दुःख आहे म्हटल्यानंतर जन्मदुःख आहे, मृत्यूदुःख आहे, जीवन दुःख आहे वगैरे वगैरे, जे असं काही आहे, आणि त्याच्यामुळं हा सर्व धर्मच दुःखाचा असल्यामुळं तो निराशावादी आहे. ते म्हणतात तसं नाही आहे, की मी तुम्हाला सांगतोय की जे दुःख आहे ते दुःखाचं कारण शोधा आणि त्याचा निरस करा. तुमचा लोभ, अतिरेक मत्सर, याच्यामधून तुम्ही जे दुःख निर्माण करता, समाजामध्ये जी एक विकृती निर्माण करता, ती तुम्ही दूर केली पाहिजे. आणि अशा पद्धतीनं तुम्ही स्वतःचं जीवन जगता आलं पाहिजे. आणि ही बेसिक पहिलं व्याख्यान जे त्यांचं झालेलं आहे, आणि ह्या पहिल्या व्याख्यानामुळं त्यांच्या जीवनामध्ये एक विषयांची लाट निर्माण झालेली आहे. आणि मग हे 5 जण जे अगोदर त्यांचे सहकारी असतात ते पहिले त्यांचे शिष्य होतात. आता हे 5 जण शिष्य झाल्यानंतर त्याच रात्री सारनाथला ज्या वेळेला गौतम बुद्धांनी ते प्रवचन दिलेलं आहे, त्याच रात्री यशश म्हणून वाराणसीचा एक राजपुत्र आहे, आणि तो अतिशय विलासी व्यसनी जीवन जगत असतो. आणि त्याच रात्री नेमकं तो पश्चातापाने रात्रीचा भटकत असतो, आणि सोबत ज्याला आपण म्हणतो की स्वतःच ओरडत चाललेलं असतं की मला योग्य मार्ग कोणी दाखवेल का, मला कोणी हे करेल का. गौतम बुद्धांच्या कानावरती ते शब्द जातात आणि ते सांगतात, बाळ इकडे मी तुला सांगतो. आणि त्याला त्यांनी समजावून सांगितलं, आणि तो यशश त्यांचा शिष्य झाला. आणि त्याच्यानंतर यशसचे जे 4 मित्र आहेत, विमल, सुबाहू, पुण्यजित, गवानपती, हे 4 जण पुन्हा शिष्य झालेत. म्हणजे आता आपण म्हणूया की पहिल्याच दिवशी गौतम बुद्धांना 10 शिष्य मिळाले, दिवसा 5 आणि रात्री 5 किंवा दुसऱ्या दिवशी वगैरे असं. त्याच्यानंतर पुढं कश्यप बंधू आहेत,
वाराणसीमधले अग्निहोत्री आहेत, अग्निपूजक आहेत. आपण कर्मठ जे म्हणतो की सगळ्या गोष्टी विशिष्ट पद्धतीनं करणारे. तर त्यातले उरुवेला जे आहे त्यांचे 500 शिष्य असतात, थोरले बंधू आहेत ते. मधले जे नदी आहे त्यांचे 300 आणि गया म्हणून जे धाकटे आहे त्यांचे 200, असे एकूण 1000 शिष्य आहेत. त्यांच्याशी गौतम बुद्धांची चर्चा होतात आणि त्या चर्चेमधून गौतम बुद्धाचा मार्ग त्यांना समजतो. आणि 1000 शिष्यासहित हे 3 बंधू गौतम बुद्धांचे शिष्य किंवा त्यांनी त्यांची परिव्रजा किंवा त्यांचं हे घेतलेलं आहे आपण म्हणूया. त्याच्यानंतर राजगृहामध्येच संजय म्हणून जे एक अधिकारी पुरुष आहे आध्यात्मिक क्षेत्रातला, त्याचे 250 शिष्य असतात. त्यातले 2 ब्राह्मण आहेत, सारीपुत्त आणि मोगलान. आणि हे सुद्धा गौतम बुद्धाशी चर्चा करून किंवा त्यांच्याशी चर्चा आणि त्यांच्या मनातल्या शंका हे झाल्यानंतर ते त्यांना गुरु मानतात. राजा बिंबिसार जो आहे, मगध सम्राट ज्याला आपण म्हणतो, तो आपल्या तिथं ग्रंथांमध्ये उल्लेख आहे 12 दशसहस्त्र म्हणजे 12,10,000 असे ब्राह्मण किंवा इतर लोकांना घेऊन तो त्यांच्यासहित बौद्ध विचारांना स्वतःला आकलन करतो. आपण बौद्ध धर्माचा स्वीकार करतो असं म्हणूया आपण. राजा बिंबिसारानंतर राजा प्रसेनजीत जो आहे तो कोसल देशाचा राजा आहे. श्रावस्ती त्याची राजधानी आहे. आणि तो प्रसेनजीत सुद्धा संन्यास घेतो. आणि मग राजाला ते सांगतात की तू राजधर्माचं पालन कर. आपण राजधर्माचं पालन एका विशिष्ट पद्धतीनं ऐकलेले आहेत शब्द. तर राजधर्माचं तू उल्लंघन करू नकोस, प्रजेला सुखी कर. राजा सुखी झाला तर प्रजा सुखी. राजा धार्मिक असेल तर प्रजा धार्मिक होते, राजा सद्गुणी असेल तर प्रजा सद्गुणी होते. त्यामुळं तू जरी धर्म स्वीकारलेला असलास तरी तू राज्य करत राहा. त्याचा जो कोषाध्यक्ष आहे, अनाथ पिंडक म्हणून आहे, तो सुदत्त त्याचं नाव आहे. तर तो जो आहे तो पण राजाकडे येतो. तो म्हणतो की मी तुमच्यात येतो. तर त्यावेळेला ते सांगतात की तू ये, परंतु तू अर्थार्जनाचं काम कर. संपत्तीचा लोभ फक्त बंधनात टाकतो हे लक्षात ठेव आणि त्याचा अतिरिक्त लोभ तुझ्या मनामध्ये ठेवू नकोस. त्याच्यानंतर गृध्रकूट पर्वताच्या पाठीमागं राजगृहातल्या खेड्यात म्हणजे राजगृहाजवळचे एक खेडा आहे, तिथले ब्राह्मणांचे 70 कुटुंब आहेत. ते सर्वच्या सर्व गौतम बुद्धांशी चर्चा केल्यानंतर गौतम बुद्धांचे अनुयायी होतात. श्रावस्तीच्या जेतवनामध्ये 500 ब्राह्मणांचा जो समूह राहत असतो ते 500च्या 500 त्यांचे अनुयायी होतात. आपण गौतम बुद्धांच्या आयुष्यातला थोडक्यात भाग घेतोय की त्यांनी शिष्य कसे निर्माण केले, कुठले हे केले. जीवक नावाचा एक वेश्यापुत्र आहे मगध सम्राटाचा, तो राजवैद्य आहे. लहानपणी वेश्यापुत्र आहे, शालवतीचा तो मुलगा आहे. आणि वेश्यापुत्र ते राजवैद्य आणि राजवैद्य ते नंतर गौतम बुद्धांचा शिष्य, असा त्याचा प्रवास अतिशय वर्णन करण्यासारखं आहे. उपाली म्हणून जो न्हावी आहे, नाभिक समाजातला मुलगा आहे तो. तर शाक्य कुळातली ज्या वेळेला मुलं गौतम बुद्ध 7 वर्षानंतर ज्या वेळेला कपिलवस्तूला परत येतात आणि नंतर पुन्हा सगळ्यांना भेटून माघारी जातात, तर त्यावेळेला काही तरुण मुलं शाक्य कुळातले उपालीला बरोबर घेऊन ते पण गौतम बुद्धाला भेटायला निघालेले असतात. तर त्यांचे सगळे अलंकार काढून ते उपालीकडे देतात आणि ते म्हणतात की तू परत जा, कपिलवस्तूला जा. तर हा थोडे अंतर पार केल्यानंतर पुन्हा माघारी निघतो आणि दागदागिने आणि वस्तू तसेच रस्त्यात ठेवून देतो आणि सगळेजण एकत्र येतात. आणि मग गौतम बुद्धांना सांगतात की हा जो नाभिक आहे उपाली, त्याला तुम्ही आमच्यामध्ये पहिल्यांदा दीक्षा द्या आणि नंतर आम्हाला द्या, म्हणजे आमचा सिनियर म्हणून तो राहील. आणि त्याच्यानंतर मग सुनीत नावाचा भंगी समाज ज्याला आपण म्हणतो की रस्ते सफाई करणारा जो मुलगा आहे त्याला त्यांनी घेतलेला आहे. सोपाक सुप्रिय जो स्मशानात पहारेकरी आहे त्याची मुलं त्यांनी एक दत्तक घेतलेला मुलगा असतो सोपाक, तो आहे. त्याच्यानंतर सुमंगल हा श्रावस्तीचा शेतकरी आहे. छन्ना हा बुद्धांचा नोकर आहे जो देशत्याग करताना गौतम बुद्धांचा घोडा परत माघारी घेऊन जाणारा जो आहे तो. छन्नीय म्हणून कुंभार आहे राजगृहामधलाच. कप्पतकूर म्हणून एक भिकारी आहे श्रावस्तीमधला. सुप्रबुद्ध म्हणून एक महारोगी राजगृहातला आहे. तर अशा पद्धतीनं हे जे वेगवेगळे शिष्य गौतम बुद्धांनी स्वीकारलेले आहेत हे फक्त नावं मी देतो, म्हणजे ह्या पद्धतीनंच मॅग्निफिकेशन आपण समजूया की त्यांनी पूर्णपणे अध्यात्मासाठी आणि याच्यासाठी सर्वांना ओपननेस कसा ठेवला होता तो. आता गुन्हेगारी वृत्तीमध्ये असणारे अंगुलीमाल आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की एक दरोडेखोर असतो आणि त्या दरोडेखोरांनी एक पण केलेला असतो, प्रतिज्ञा केलेली असते की 1000 माणसं मारायची
आणि 1000 माणसांना मारून प्रत्येकाचा अंगठा तोडून तो स्वतःच्या गळ्यामध्ये ती माळ तयार केली होती, अंगुली माळ, अंगठ्यांची माळ. आणि ते 1000 माणसांची संख्या पूर्ण होण्यासाठी थोडीशी शिल्लक असते. गौतम बुद्धांना ज्या वेळेला समजतं की असं असं एक दरोडेखोर आहे, ते त्याला भेटायला जायचं ठरवतात. आणि सगळेजण त्याला सांगतात की जाऊ नका, तो क्रूर आहे, तो खून करतो, त्या अंगठा तोडतो वगैरे. गौतम बुद्ध जातात आणि अतिशय छान कथा सांगितली जाते की गौतम बुद्ध जातात. तो अंगुलीमाल त्याला थांब थांब म्हणतोय, तू शांत चांगला माणूस दिसतोयस, मला तुला मारायची इच्छा नाहीये, पण तू जवळ आलास तर मला तुला मारावं लागेल. मग गौतम बुद्ध तरी जवळ येतात धीर गंभीरपणे चालत चालत, आणि ते म्हणतात तुला मला मारायचं आहे ना, तू मार, पण पहिल्यांदा असं कर, हे झाड जे आहे ह्या झाडाची फांदी तोड. तो एका झटक्यामध्ये कुऱ्हाडीच्या फांदी तोडतो आणि नंतर गौतम बुद्ध म्हणतात आता ती फांदी परत लावून दे मला त्या झाडाला. ते म्हणतात फांदी कशी तोडलेली लावता येईल? मग म्हणतात तू ज्यांचा खून करतो, ज्याला मारतोस, त्यांना परत जीवन जर देऊ शकत नसेल तर जीवन घेण्याचा अधिकार काय तुला? आणि त्यावेळेला अंगुलीमाल त्याचं मत परिवर्तन होतं आणि तो गौतम बुद्धांचा शिष्य होतो. त्याच्यानंतर एक राजगृहामध्ये उडाणटप्पू गुंड आहे. आपल्या चौकाचौकात जसे चांडाळ चौकडी असतात तसाच तो एक गुंड असतो, सगळ्यांचं हेटाळणी करणं, टिंगल टवाळी करणं असा. पण त्याला एकदा गौतम बुद्धांचे विचार समजतात आणि तो त्यांचं शिष्यत्व घेतो. राजगृहापासून 200 योजना दूरवरती एका पर्वतावरती 500 दरोडेखोर राहत असतात. ती पण कथा छान आहे. त्या 500 दरोडेखोरांना सुद्धा गौतम बुद्ध शांततेच्या मार्गाने जीवन जगायला सांगतात आणि ते त्यांचे अनुयायी बनतात. राजगृहापासून 500 योजना दूरवरती पर्वतमय प्रदेशामध्ये 122 आदिवासींची एक टोळी राहत असते. त्यांनाही ते समजावून घेतात आणि शेवटी आळवीचा नरमांस भक्षक एक असतो, त्याचंही मत परिवर्तन, मन परिवर्तन गौतम बुद्ध करतात आणि त्याला आपल्या त्याच्यामध्ये सहभागी करून घेतात. आता आपण एक रट्टपाल म्हणून जो आहे तो अतिशय शांतपणे समजून घेऊया. कुरु देशातला थुल्लकोटीत म्हणून नगरीमध्ये एक श्रीमंत घराण्यातला एक मुलगा आहे रट्टपाल, आणि त्याला दीक्षा घ्यायची असते, पण त्याचे आईवडील त्याला दीक्षा घेऊन देत नाही. त्याला सांगत असतात की हे सगळं सुख आणि हे सगळं एक सोडून तू कुठं अशा पद्धतीनं हे जीवन जगायचा विचार करतोयस. शेवटी तो दडून बसतो एके ठिकाणी. मित्र शोधत येतात. मग तो सांगतो की आईवडिलांना जाऊन निरोप द्या की तुम्ही जर मला परवानगी नाही दिली तर मी आत्महत्या करणार आहे. शेवटी आईवडील त्याला परवानगी देतात, फक्त सांगतात की दीक्षा घेतल्यानंतर तू जेवायला यायचं. आणि मग तो घरी जेवायला येतो दीक्षा घेऊन, गौतम बुद्धाकडे जातो, कारण गौतम बुद्धाने अगोदर त्याला नकार दिलेला असतो की आईवडिलांची परवानगी असल्याशिवाय तुला मी घेणार नाही म्हणून. तर मग परवानगी आहे म्हटल्यानंतर गौतम बुद्ध त्याला दीक्षा देतात आणि तो घरी नंतर जेवण्यासाठी जातो. पुन्हा त्याला सॉलिसिट करण्यासाठी किंवा त्याला मत परिवर्तन करण्यासाठी त्याच्या पत्नी प्रयत्न करतात, पण तो तशाच पद्धतीनं निघून जातो आणि कुरु राजाचं जे मृगवन आहे त्या मृगवनामध्ये तो थांबतो. तर त्यावेळेला कुरु राजा शेवटी श्रीमंत व्यापारी किंवा याचा जो मुलगा आहे तो, तर कुरु राजा शेवटी म्हणतो की आता शेवटी मी जाऊन त्याचं मत परिवर्तन होते का बघूया म्हणून ते त्याला भेटायला जातात. आणि ते त्याला बोलताना सांगतात की रट्टपाल, तू जो निर्णय घेतलेला आहेस तर त्या निर्णयामध्ये थोडीशी चूक झालेली आहे. नॉर्मली संन्यास कोण घेतं की जो गलित गात्र झालेला, जो वृद्ध झालेला आहे, ज्याला जीवनामध्ये जगण्यासारखं आता काही शाश्वत असं दिसत नाहीये, तो माणूस संन्यास घेतो. किंवा ज्याला रोग आहेत, भरपूर रोग आहेत, अनारोग्य असं आयुष्य त्याचं चाललेलं आहे की त्याला जीवनामध्ये काहीच रस घेता येत नाही, तर असा रोगी असेल तर तो संन्यास घेतो. किंवा जो दरिद्री आहे की त्याला काहीच करता येत नाही, उपजीविकेसाठी काही नाही, शेवटी तो संन्यास घेऊन परिव्रजा करत फिरत राहतो. किंवा एखाद्याचे प्रिय नातलगांचा जर मृत्यू झाला तर त्यामुळं वैराग्य येऊन एखादी व्यक्ती संन्यास घेते. तुझ्या बाबतीत असं काहीच झालेलं नाही, तू कशासाठी संन्यास घेतोयस? म्हणजे गंमत बघा की आपण आतापर्यंत जो इतिहास ऐकत आलो की गौतम बुद्धांनी एक रोगी बघितला, एक वृद्ध बघितला, एक दरिद्री माणूस बघितला, एक प्रेत बघितलं आणि संन्यास घ्यायचं ठरवलं आणि यशोधरेवरती अन्याय केला आणि रात्रीचंच ते सोडून जातात वगैरे असं जे काही सांगितलेलं आहे, ह्याला तसं काही फारसा अर्थ नसतो. पण आपण बऱ्याच अशा ऐकीव गोष्टींवरतीच विश्वास ठेवतो आणि आपण आपली मतं बनवत असतो. आणि म्हणून समक्य दृष्टी अष्टांग मार्गातलं जे पहिलं वाक्य आहे की योग्य दिशा तुम्ही समजून घ्या, योग्य मार्ग तुम्ही समजून घ्या,
हे गौतम बुद्धांनी पहिल्यापासून, आणि हे पहिलं वाक्य त्यांचं, आणि शेवटी सुद्धा शेवटच्या दिवशी मृत्यूसमयी अप्पदीप भव, म्हणजे स्वतःचा प्रकाश तुम्ही स्वतः बना, दुसरं कोणी तुम्हाला मार्गदर्शन करू शकणार नाही असं सांगितलं. आता हे मी पुरुषांच्या बाबतीत आपल्याला सांगितलं की त्यांनी या लोकांना परिव्रजा दिली, दीक्षा दिली. त्यांनी पहिल्यांदा स्त्रियांना दीक्षा दिली नव्हती. तर गौतमी जी आहे त्याची मावशी किंवा आई म्हणूया आपण, तर ती मागच लागलेली असते की मला दीक्षा घ्यायची आहे म्हणून, आणि गौतम बुद्ध त्याला नकार देत असतात. मग आनंद मध्यस्थी करतो, आणि आनंद म्हणतो की तुम्ही दलित लोकांना, अस्पृश्य लोकांना, सगळ्यांना तुम्ही हे करताय, आणि वैदिक किंवा ब्राह्मणी याच्यामध्ये जे आपण म्हणतो की स्त्रिया आणि दलितांना, अस्पृश्यांना हे अधिकार नाही आहेत, तर तुम्ही स्त्रियांना अधिकार देत नाही म्हणजे तुम्ही पुन्हा स्त्रियांना तुम्ही कमी लेखता का? मग ते सांगतात की अरे तसं नाही आहे, सामाजिक कारणासाठी मी स्त्रियांना हे देत नव्हतं, पण आता ठीक आहे. आणि मग त्याच्यानंतर महाप्रजापती गौतमी स्वतःच्या 500 शाक्य स्त्रियांच्या बरोबर, म्हणजे ते त्यांच्या कपिलवस्तूमधल्या, मग त्याच्यामध्ये त्यांची पत्नी यशोधरा पण आहे गौतम बुद्धांची, ह्या सगळ्या जणी दीक्षा घेतात आणि त्या पद्धतीनं एक अतिशय वेगळं जीवन जगायला सुरुवात करतात. आता मी इथं तुम्हाला सांगतो की बौद्ध धर्मामध्ये त्रिपिटक हे महत्त्वाचे ग्रंथ मानले जातात. त्रिपिटक म्हणजे 3 आहेत, म्हणजे 3च ग्रंथ नाही आहेत. तर आता शूद्रपिटक, विनयपिटक आणि अभिधम्म पिटक हे 3 प्रकार आहेत. आता शूद्रपिटक आपण बघूया. शूद्रपिटकाचे 5 पाठ म्हणजे उपविभाग पडतात, म्हणजे त्याचे पुन्हा 5 भाग आहेत. दीर्घ निकाय, मध्यम निकाय, संयुक्त निकाय, अगुत्तर निकाय आणि खुद्दक निकाय. आता यातला खुद्दक निकाय म्हणजे लहान. आता लहान 15 ग्रंथांचा समावेश याच्यात आहे. आता त्यातला 9वा ग्रंथ हा थेरीगाथाचा ग्रंथ आहे. आणि थेरीगाथा म्हणजे काय, तर 73 थेरी म्हणजे वृद्ध किंवा ज्ञानी अनुभवी अशा स्त्रियांनी त्याच्यात लिखाण केलेलं आहे. ह्या 73 थेरीनी 552 रचना किंवा 552 कविता किंवा 552 अभंग तयार केलेले आहेत. आणि ह्या 73 पैकी 32 कुमारिका आहेत आणि 10 अविवाहित स्त्रिया आहेत. मग त्याच्यामध्ये आता गौतमी जशा आहे, मावशी जी आहे गौतम बुद्धांची ती आहे, यशोधरा पत्नी आहे, तशी सुप्रिया आहे, सुजाता मगाशी मी सांगितलं तसं, आम्रपाली आहे. आम्रपालीबद्दल आपल्याला भरपूर माहिती आहे तशी. त्याच्यानंतर चंद्र आहे, सोना आहे, विमला आहे. मी आता त्यांनी जे थेरीगाथामध्येच त्यांनी जे त्यांचं वर्णन केलेलं आहे, रचना केलेल्या आहेत, त्या वाचण्यासाठी आपल्याला खरं वेळ नाही आहे म्हणून मी ते टाळतो इथं. अपरा उत्तर आहे, संग आहे, अभयमाता आहे, कोसल राज प्रसेनजिताची राणी उपिरी आहे, बित्ता आहे, तिसा गौतमी आहे की सर्पदंशाने मृत झालेल्या मुलाला मांडीवर घेऊन जी बुद्धांच्याकडे जाताना जीवन करा म्हणते. मग गौतम बुद्ध सांगतात की ज्या घरात कोणीच मृत्यू पावलेला नाही त्याला तिथून पाणी घेऊन ये, मी त्याला जिवंत करतो. आणि मग ती दारोदार फिरते, प्रत्येक घरात मृत्यू झालेला असतो आणि मग तिचं मत परिवर्तन होतं. अशा पद्धतीचं किंवा उपिरी आहे कोसल प्रसेनजिताची जी आहे, तर अशा पद्धतीनं ती जी आहे राणी, तर तिची जिवंती नावाची जी मुलगी ती मरण पावते आणि ती स्मशानात हे करत असते, काय म्हणतो आपण त्याला, आवेगाने शोक व्यक्त करत असते. गौतम बुद्ध तिला सांगतात की या स्मशानात 84,000 मुलींचा देह जाळलेला आहे, कुणाकुणाबद्दल तू शोक हे करतेस म्हणून. मग चित्ता आहे, प्रकृती चांडालिक आहे. आता ही तर आनंदाशीच लग्न करेन नाहीतर मी आत्महत्या करेन म्हणणारी मुलगी होती. तिचं मत परिवर्तन केल्यानंतर ती सुद्धा संन्यास घेते. आणि कुणाच्या शरीरावर प्रेम करणे किती निरर्थक असते याची बुद्धांनी जाणीव करून दिली. हे तत्वज्ञान आत्मसात केल्यावर प्रकृतीचं दुःख क्षणात नाहीत झालं, अशा पद्धतीची कविता किंवा रचना तिनं केलेली आहे. अर्धकासी म्हणजे गणिका होती की जिचं एका रात्रीचं 1000 कार्शापण म्हणजे काशी राजाचं उत्पन्न जे होतं ती एखाद्या गिरायकाकडून घेत असणारी गणिका होती. श्रीमंत होती. अभिरूपानंद आहे, कपिलवस्तूतील शाक्य क्षत्रियाची मुलगी आहे. सुमंगल माता आहे. त्याच्यानंतर क्षेमा आहे, बिंबिसाराची पत्नी आहे ती. जन्मी आहे, चित्र आहे, शुभा आहे, शीला, मधा, रोहिणी, सुमेधा, शोभा, विशाखा, भद्रा कुंडलकेशा. ही पहिल्यांदा दरोडेखोराशी प्रेमविवाह करते. तिचा ब्रह्मनिरास होतो. जैन धर्म स्वीकारते. तर्कशास्त्र, धर्मशास्त्राचा सखोल अभ्यास करते. वादविवादात ती सगळ्यांचा पराभव करत असते आणि शेवटी बौद्ध धर्मामध्ये किंवा बौद्ध विचारांमध्ये ती येते. पटाचार आहे, श्रावस्ती येथील व्यापारीची कन्या आहे ही. आणि ह्या अशा पद्धतीने ह्या ज्या थेरी आहेत, ह्या शिष्य आहेत,
ह्या सर्व शिष्या आणि ह्या सर्व समाजातल्या प्रत्येक स्तरामधल्या व्यक्तीला गौतम बुद्धांनी आपलं असं म्हटलेलं आहे. आणि अशा पद्धतीनं जीवन जगणं गौतम बुद्धांनी सर्वांना शिकवलेलं आहे. आणि मग काय होतं की गौतम बुद्धांच्या वरती किंवा त्या विषयावरती बऱ्याच वेळेला आरोप केले जातात. आणि त्याच्यासाठी आपण म्हणू की 4-5व्या शतकामध्ये जे अग्नी पुराण, विष्णू पुराण, वायू पुराण, मत्स्य पुराण अशी जी काही पुराण ग्रंथ तयार झाले होते, त्या पुराण ग्रंथांमध्ये लोकांची दिशाभूल गौतम बुद्धांनी केली किंवा विनाशाच्या गर्तेत लोटलं अशा पद्धतीचा उल्लेख त्यांनी केलेला आहे. मिसलिडिंग म्हणजे स्वतःच्या अनुयायांना त्यांनी मिसलीड केलं अशा पद्धतीचा उल्लेख येतो. पण 6व्या शतकातलं जे गरुड पुराण आहे त्याच्यामध्ये त्यांनी विष्णूचा 9वा अवतार म्हणून त्यांना मान्यता दिलेली आहे. पुढं एक वेगळं आर्य सत्य सांगितलेली जातात की गौतम बुद्धांनी जीवन दुःख आहे, मृत्यू दुःख आहे, पुनर्जन्म दुःख आहे, सर्वच काही दुःख आहे, मानवाला आशा नाकारतं वगैरे अशा पद्धतीचं आहे. तर हे खरं तर गौतम बुद्धांनी त्यांनी निराशावादी कधीच धर्म सांगितलेला नाही आहे. तर दुःखाची व्याख्या जी वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या पद्धतीनं बदलत जाते त्या पद्धतीनं गौतम बुद्धाच्या वेळेला जे विचार होते ते नंतर राहिलेले नाहीत. आणि शब्दाचा जो अर्थ बदलतो तो आपण शेवटी घेऊया तसं. त्याच्यानंतर टीका केली जाते की मुक्त प्रवेश जो सगळ्यांसाठी त्यांनी केलेला आहे की स्त्रिया आहेत किंवा अस्पृश्य किंवा गुन्हेगार आहेत, रोगी आहेत या लोकांना. आणि मग ते म्हणतात की यांनी पुन्हा व्रतवैकल्यांना पूर्ण काटछाट दिलेली आहे. म्हणजे जे व्रतवैकल्य किंवा तप साधना करतात, स्वतःच्या शरीराला त्रास देतात. तर एके ठिकाणी अतिशय सुंदर पद्धतीनं गौतम बुद्धांनी या गोष्टीबद्दल चर्चा केलेली आहे की ते म्हणतात की ज्यावेळेला आपण समाजामध्ये बघतो की स्वतःला आत्मपीडा करून, आपण कुंभमेळ्यामध्ये किंवा याच्यामध्ये किंवा इतर वेळेला बरं बघतो की काही जण आता व्हिडिओमुळे किंवा याच्यामुळे आपल्याला हे सगळं शक्य झालेलं आहे की काही जण एक हात वरती करूनच वर्षानुवर्ष असे उभे बसलेले असतात. काही जण झोपत नाहीत, म्हणजे पाठीवरती झोपत नाहीत, फक्त उभेच राहतात. काही जण एका पायावरती उभे राहतात, काही जण खिळ्यांच्या बेडवरती झोपलेले असतात. म्हणजे अशा पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीनं साधना करणारे, काही म्हणतात आम्ही एकदाच खातो, काही म्हणतात आम्ही 2दा खातो, काही म्हणतात आम्ही जिथं गर्भवती स्त्री आहे तिथलं खात नाही, जिथं अस्पृश्य आहे तिथं खात नाही, जिथं कोणी मृत आहे किंवा हे. म्हणजे अशा जर आपण बघितलं तर किती वेगवेगळ्या पद्धतीनं तप करण्याच्या पद्धतीमध्ये स्वतःला माणसं पेटवून टाकतात. आणि मग गौतम बुद्ध म्हणतात की याच्यामुळे काय होतं की एखादा ज्या वेळेला तपाचं व्रत जाहीर करतो आणि त्याचं आचरण करायला सुरुवात करतो त्यावेळेला तो संतुष्ट, त्याला वाटतं की आपलं ध्येय आपल्याला मिळालं. म्हणजे ज्याला आपण म्हणतो की मार्गालाच ध्येय समजल्यानंतर त्या माणसाचा प्रवासच संपतो असं म्हणूया आपण. मग ते म्हणतात की एखादी व्यक्ती काय करते की मी असं तर एकाच वेळेला जेवतो, बाकीचे त्या 4-4 वेळा जेवतात म्हणून दुसऱ्यांबद्दल एक तुच्छतेची भावना त्याच्यामध्ये निर्माण होते, स्वतःबद्दल अहंकार निर्माण होतो. त्याच्यानंतर ते म्हणतात की वेगवेगळे हे अन्न, म्हणजे अशाच पद्धतीचं मी अन्न खाणार, म्हणजे इतर अन्नांना ते तुच्छ समजतात आणि जे अन्न ते स्वतःला योग्य मानतात ते अन्नच मिळालं पाहिजे, म्हणजे त्याच्याबद्दलचा लोभही त्यांच्या मनामध्ये निर्माण होतो. मग त्याच्यामुळं काय होतं की आपल्याला समाजात मान मिळतो किंवा बऱ्याच वेळेला असे विशिष्ट पद्धतीनं राहणाऱ्या लोकांबद्दल, म्हणजे माझंच उदाहरण सांगतो. ह्याच मी आता सातारा इथल्या माझ्या गावी आहे, ह्याच रूममध्ये मला एक साधू भेटायला आले होते. त्यांना मी पहिल्यांदा चहा मागवला तर त्यांनी सांगितलं की मी चहा पित नाही, म्हणून मी दूध मागवलं. दूध आलं तर ते म्हटले की चिनी मातीच्या भांड्यामध्ये मी दूध पित नाही, म्हणून मी ग्लासामध्ये आणायला सांगितलं. मग ते म्हटले की मी एवढा ग्लासभर दूध पित नाही, मला अर्ध करून पाहिजे. म्हणजे असं काही स्वतःबद्दलच्या अवास्तव कल्पना तयार करून त्याला ते व्रत आणि तपाचरण म्हणून दुसऱ्या लोकांना अडचणी निर्माण करणं, स्वतःच अडचणीत राहणं आणि मग स्वतःबद्दल एक गूढ कल्पना हे करणं की काही गोष्टी गूढ भाषेमध्ये बोलणं, स्पष्ट भाषेमध्ये न बोलणं, एखादी गोष्ट मान्य असली तर ती अमान्य करणं, अमान्य असेल तर ती मान्य करणं, अशा पद्धतीनं सांगितलं की मग अशी व्यक्ती ढोंगी बनते, फसवी बनते, कपटी बनते, कावेबाज बनते, निर्दयी बनते. अशा पद्धतीनं गौतम बुद्धांनी ते समजावून सांगितलेलं आहे. आणि म्हणून हे अशा पद्धतीला फारसं अर्थ नाही, हे समजून घ्या. दुसरा एक त्यांच्यावरती जो आरोप केला जातो की अहिंसेचं तत्व, अहिंसा परमो धर्म, हे गौतम बुद्धांचं तत्व नाही आहे, हे महावीर जैन जे आहेत
वर्धमान महावीर त्यांचं याच्यातलं आहे. गौतम बुद्धाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की हिंसेची इच्छा असणं आणि हिंसेची आवश्यकता असणं ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. यज्ञामध्ये जी तुम्ही हिंसा करता, बैलाची असेल, गायीची असेल, घोड्याची असेल, रेड्याची असेल किंवा बकऱ्याची, कोंबड्याची असेल, ही हिंसेची इच्छा आहे, ही आवश्यक नाही आहे. ईश्वराला जर तुम्हाला हे करायचं आहे तर तुम्ही साधं सात्विक पद्धतीचा हे करू शकता तुम्ही. आणि त्या पद्धतीनं दोन गोष्टी मी तुम्हाला सांगू इच्छितो की मगध देशाचा जो हे आहे, बिंबिसार राजा आहे, त्याच्या सीमा भागामध्ये बंड तयार झालेलं आहे, गोंधळ तयार झालेला आहे. आणि म्हणून राजा सेनापतीला आदेश देतो की तिथलं बंड मोडून काढा. सेनापती काय करतो, सेनाधिकाऱ्याला सांगतो की तिथं जा, सैन्य घेऊन जा आणि तिथलं बंड मोडून टाका. सेनाधिकारी म्हणतो की मी जर बौद्ध धर्म किंवा बौद्धाची दीक्षा घेतली तर मला युद्धावरती जायची गरज नाही. आणि म्हणून तो एका भिक्षुकडे जातो आणि परिव्रजा घेतो. आणि तो ज्यावेळेला सेनापती येतो, सैन्यानं विचारतो की सेनाधिकारी कुठे आहे, त्यावेळेला समजतं की तो बौद्ध याच्यामध्ये गेलेला आहे, मॉनेस्ट्रीमध्ये असेल किंवा याच्यात. मग तिथं ते गौतम बुद्धांना समजतं, राजा गौतम बुद्धांना निरोप देतो. आणि मग त्यावेळेला गौतम बुद्ध राजाला सांगतात, म्हणजे स्पष्टपणे ते म्हणतात की सैनिकांनी अहिंसेच्या नावाखातर किंवा हिंसेच्या अवगुंडनाचा आश्रय घेऊन आपल्या राजनिष्ठा किंवा देशनिष्ठेचा त्याग करावा असा माझा कधीच हेतू नव्हता. आणि लगेच ते आपल्या शिष्यांना निरोप देतात की राजसत्तेतील लोकांना संघात प्रवेश न देण्याबाबत एक नियम जाहीर करून टाका आणि इथून पुढे कुणालाही राजसेवेतील लोकांना प्रव्रजा देण्यात येऊ नये, एवढं स्पष्ट पद्धतीने त्यांनी सांगितलंय. दुसरं आहे, श्रमण महावीरांचा जो अनुयायी सिंह सेनापती, तो गौतम बुद्धांना भेटायला आलेला आहे. आणि तो मग त्यांना म्हणतो की मी सेनापती आहे, त्याच्यामुळं मला युद्धाची कारवाई करणं किंवा गुन्हेगारांना शासन करणं ह्या सगळ्या गोष्टी आणि समाजाच्या संरक्षणासाठी मला शासन करणं किंवा जे आपण पॉलिसी म्हणतो आपण, त्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. मी योग्य करतो की नाही. मग त्यावेळेला गौतम बुद्ध सांगतात की जो दंडनीय आहे त्याला शासन झालंच पाहिजे आणि जो उपकारार्ह आहे त्याला लाभ हा मिळालाच पाहिजे. ह्याचबरोबर कोणत्याही प्राणीमात्राला अपाय करू नये, उलट त्याला प्रेमाने आणि दयेने वागवावे. हे आदेश परस्पर विरोधी नाहीत, कारण ज्या कोणाला अपराधाबद्दल शासन करणे इष्ट आहे तो न्यायाधीशाच्या द्वेषबुद्धीने सजा भोगत नसून आपल्या अपराधाचे फळ म्हणून भोगत असतो. न्यायाधीशाने दिलेली सजा ही त्याच्या स्वतःच्याच कुकर्माची परिणिती असते. जेव्हा न्यायाधीश सजा देतो तेव्हा त्याच्या हृदयात द्वेषबुद्धी असा कामा नये. तरीसुद्धा जेव्हा खुनी माणसाला देहांताची सजा मिळते तेव्हा ती त्याच्या कुकर्माचे फळ आहे असे त्याने मानले पाहिजे. शिक्षेमुळे आपला आत्मा शुद्ध होणार आहे असे जेव्हा त्याला समजेल तेव्हा आपल्या भोगाबद्दल शोक न करता उलट तो प्रसन्नच होईल. म्हणजे गौतम बुद्धाबद्दल जो आक्षेप आहे की अहिंसेमुळं आपलं देशामध्ये बौद्ध विचारांचं प्राबल्य माजलं आणि मग त्याच्यामुळं आपल्या देशावरती परकीयांची आक्रमणं झाली, हे खोटं आहे खऱ्या पद्धतीला. आणि त्याच्यानंतर काही जण म्हणतात की यशोधरेवरती जो त्यांनी अन्याय केला आणि उदाहरणं दिली जातात की अंबरीश राजा आहे, द्रुमकेश आहे किंवा राम आहेत की जे वनवासातून त्यांचं प्रतिज्ञा संपली, कारण संपलं की त्यांनी राज्य सोडून दिलेलं आहे, म्हणजे राज्यात परत आलेले आहे. पण गौतम बुद्धांनी सांगितलं काय की त्यांच्या पत्नीशी त्यांची पूर्ण चर्चा झालेली आहे आणि त्या पद्धतीनं त्यांनी हे निर्णय घेतलेला आहे. त्यावेळी त्यांनी यशोधरेला विश्वासात घेतलेलं आहे आणि यशोधरेने त्यांना जास्तीत जास्त पद्धतीनं समजावून सांगायचा आणि ज्याला आपण म्हणतो की त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आता गौतम बुद्धांनी काय केलंय की त्यांनी त्यांच्या धर्म विचारांची जी शलाका मांडलेली आहे तर त्याच्यामध्ये त्यांचं वेगळेपण काय आहे. आता त्यांच्या समकालीन मोजेस आहेत. आपल्याला माहिती आहे की इजिप्तमधल्या यहुदी लोकांना, गुलामांना तो मुक्त करतो आणि त्याच्यानंतर इस्रायलमध्ये, आजच्या इस्रायलमध्ये घेऊन जातो. आता इस्रायल आणि पॅलेस्टाईन वाद चालू आहे सध्या तो. तर त्यावेळेला ते ईश्वराच्या 10 आज्ञा लोकांनी मानावं, ज्याला आपण म्हणतो की नाही की लोकांनी आपले नियम मानावेत म्हणून जे 10 नियम ते तयार करतात ते ईश्वराने दिलेले, जिहोवाने दिलेले नियम आहेत डोंगराच्या माथ्यावरती, असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यांच्या गौतम बुद्धांच्या जन्मानंतर किंवा काळानंतर 500 वर्षानंतर येशू ख्रिस्त आलेले आहेत. ते स्वतःला देवपुत्र किंवा प्रणेता म्हणून हे करतायत आणि त्या धर्मामध्ये तुम्ही येशू ख्रिस्तांना देवपुत्र किंवा प्रणेता मानणं हे तुमच्या मुक्तीची कंडिशन असते किंवा त्याच्यानंतर 500 वर्षानंतर
आणि गौतम बुद्धांच्या जीवनाच्या 1000 वर्षानंतर मोहम्मद पैगंबरांचा जन्म झालेला आहे. त्यांनी त्याच्या याच्यात किंवा त्या पंथामध्ये किंवा धर्मामध्ये समजलं जातं की मोहम्मद पैगंबरांना तुम्ही अल्लाचा शेवटचा प्रेषित मानलं पाहिजे आणि तेही शेवटचा प्रेषित म्हटलं पाहिजे. म्हणजे ह्या कंडिशन्स आहेत. अशी कुठलीही कंडिशन गौतम बुद्धांनी स्वतःच्या जीवनामध्ये ठेवलेली नाही. त्यांनी स्वतःसाठी कुठलंही स्थान निर्माण केलेलं नाही, कुठलीही पदवी निर्माण केलेली नाही. म्हणजे जसं एखादी संस्था स्थापन केली की संस्थापक म्हणून ती पदवी एखादा माणूस हे करतो, गौतम बुद्धांनी तीही स्वतःसाठी ठेवलेली नाही. त्यांनी सांगितलेलं आहे की मी मार्गदाता आहे, मी मोक्षदाता नाही. तुम्ही तुमच्या जीवनाबद्दल तुम्ही विचार करा आणि तुम्ही तुमच्या पद्धतीनं मार्ग निवडत राहा. मी तुम्हाला फक्त चांगला मार्ग कुठला ह्याचं दिशादर्शन करू शकतो. त्यांनी धर्मामध्ये कुठेही अपौरुषत्वाचा साक्षात्काराचा बडेजाव मांडलेला नाही. माणसाने माणसासाठी काढलेला धर्म अशा पद्धतीचा त्यांचा तो विचार आहे. आता त्यांचा धर्म म्हणजे त्यांनी कसं सांगितले की जीवन सुचिता, काया वाचा मनानं निष्कलंक मनाने प्रत्येक व्यक्तीनं जीवन जगावं आणि ते जीवन जगणं म्हणजेच निर्वाण, अशा पद्धतीनं त्यांनी सांगितलं. निर्वाण म्हणजे स्वर्गप्राप्ती आणि मृत्यूनंतरच्या जीवनाबद्दल त्यांनी एकही वाक्य उच्चारलेलं नाही. निर्दोष जीवन हाच प्रतिशब्द आहे निर्वाणासाठी आणि त्यासाठीच त्यांनी मध्यम मार्ग किंवा अष्टांग मार्गाचं जीवन त्यांनी सांगितलेलं आहे. त्यांनी सौंदर्याचं ऐश्वर्याचं स्वागत केलेलं आहे. फक्त लोभ आणि तृष्णा याचा त्याग करा आणि सौंदर्य आणि ऐश्वर्याचं तुम्ही जनक राजाबद्दल जे आपण सांगतो त्याच पद्धतीचे विचार गौतम बुद्धांनी सांगितलेले आहेत. आणि सर्व सजीव अशाश्वत आहेत, नश्वर आहेत, ही जाणीव ठेवून तुम्ही जगत राहा. तुम्ही सतत कार्यरत राहा. कर्म जगातील नैतिक व्यवस्थेचा आधार आहे. तुम्ही सतत कर्म केलं पाहिजे. तुम्ही दुसऱ्यावरती अवलंबून राहिलं नाही पाहिजे. तुम्ही कष्ट न करता दुसऱ्याच्या कष्टावरती जगू नका. आणि दैवी चमत्कार जे मानतात, भ्रामक समजुती ज्या निर्माण करतात, ज्याच्यामुळे शोधक वृत्ती मारली जाते, बुद्धिवादी विचारसरणी मारली जाते, त्याला त्यांनी अधर्म म्हटलेला आहे. यज्ञ यागावरती, कर्मकांडावरती किंवा पुरोहितांची मध्यस्थी आवश्यक मानणाऱ्याला त्यांनी अधर्म म्हटलेला आहे. म्हणजेच यज्ञामध्ये जे आपण म्हणतो, मगाशी बोललो तसं की बळी जे दिले जात होते त्याला त्यांनी अधर्म म्हटलेला आहे. धर्माचं केंद्र म्हणजेच तुमचं मनुष्य मानवाचा आणि मानवाचा इतर प्राण्यांचा एकमेकाशी संबंध हा धर्म. देव आणि मनुष्य संबंध हा धर्म नाही असं त्यांनी मानलेलं आहे. काल्पनिक अनुमानावरती धर्म नसावा. स्वर्ग, नरक, पुनर्जन्म, कर्माचा सिद्धांत, ज्या गोष्टी तुम्हाला दाखवता येत नाहीत, प्रूव्ह करता येत नाहीत, बुद्धिवादाने तुम्हाला समजता येत नाहीत, त्याला तुम्ही धर्म समजू नका. धर्मग्रंथ हे अपौरुषे नाहीत, हे सुद्धा व्यक्तीनेच लिहिलेले हे मान्य करा. त्याला त्यांनी सधर्म म्हणजे काय सांगितले त्यांनी, तर मनाची मलिनता दूर करणारे विचार, जग पूर्णपणे अशा पद्धतीनं बनवण्याचा प्रयत्न, सर्वांना ज्ञानाचा मार्ग खुले करणारा, विद्या म्हणजे ज्याला ज्ञान म्हणतो आपण, आणि प्रज्ञा जे शहाणपण आपण म्हणतो, हे सर्वांना खुलं करणं, ह्याला त्यांनी सधर्म म्हटलेलं आहे. नीती हा भाग त्यांनी मांडलेला आहे. पवित्र आणि सर्व व्यापक तुमची नीती असली पाहिजे हे सांगितले. आणि अहिंसेचं मगाशी जसं म्हटलं की जीव हत्येची इच्छा तुम्हाला होता कामा नये. जीव हत्येची आवश्यकता असेल त्याच वेळेला तुमच्या हातातून हिंसा घडू द्या. आणि शेवटी म्हणतात की बुद्धीला विसंगत आणि तर्काला सोडून जे असेल ते बुद्धाचं नाही आहे हे समजून घ्या. तुम्ही नेहमी शुभ कार्य करा, अशुभ कर्मात तुम्ही सहभाग नको, पापकर्म करू नका. म्हणजे जसं आपण तुकारामांच्या अभंग गाथा वाचताना एक जे सुविचार आपल्याला सुचतात तसे अतिशय सुंदर सुविचार गौतम बुद्धांचे विचारात. खरं तर तुकारामांच्या वरती गौतम बुद्धांचा प्रभाव ह्या अशा याच्यात फार जाणवत असं लक्षात येतं. लोभ तृष्णांच्या आहारी जाऊ नका, कुणाला क्लेश देऊ नका, द्वेष भावना बाळगू नका, मनात क्रोध भावना ठेवू नका, वैरभाव विसरा, अक्रोधाने क्रोधाला जिंका, अवैराने वैराला जिंका, बुद्धिमान व्हा, न्यायी व्हा, सत्संग धरा, सत्यशोधक बना, स्वतःवरती विजय मिळवा, विवेक ठेवा, सावधान राहा, आस्थायुक्त धैर्यशील बना, आरोग्य हे सर्वश्रेष्ठ देणगी आहे, समाधान सर्वश्रेष्ठ संपत्ती आहे, विश्वास सर्वश्रेष्ठ नाते आहे आणि निपान सर्वश्रेष्ठ सुख आहे. खोटं बोलू नका, दरिद्री राहू नका, दारिद्र्य दुःखाचं मूळ आहे. चांगल्या मार्गाने तुम्ही श्रीमंत बना. सत्यधर्म असत्य धर्म याच्यामध्ये गोंधळ निर्माण करू नका. सर्वोत्तम पुरुषामध्ये त्यांनी सांगितले की जो स्वतःसाठी आणि इतरांसाठी जो झटतो तो सर्वोत्तम पुरुष आहे. म्हणजे काही लोक अशी असतात तुम्हाला माहिती आहे की जे स्वतःसाठी सुद्धा झटत नाहीत आणि दुसऱ्यासाठी सुद्धा कष्ट करत नाहीत.
अशी जी निकृष्ट लोक आहेत. त्याच्यानंतर काही लोक असतात ते स्वतःसाठी झटतात, दुसऱ्यासाठी झटत नाहीत, ते मध्यममार्गी आहेत. काही लोक दुसऱ्यासाठी झटतात, स्वतःसाठी झटत नाहीत, ते पण मध्यममार्गी आहेत. सर्वश्रेष्ठ सर्वोत्तम पुरुष म्हटलं की जो स्वतःसाठी पण झटतो आणि दुसऱ्यासाठी. एवढा प्रॅक्टिकल अप्रोच त्यांनी सांगितलेला आहे. आणि विकारांपासून मुक्ती या स्थितीत राहून पुण्यशील जीवन जगता येणे हेच निब्बाण, हाच ध्येय आणि हाच उद्देश निब्बाणाच्या बाबतीत आहे. म्हणजे एवढं स्पष्ट आणि क्लिअर गौतम बुद्धांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आता शेवटाकडे येताना स्वामी विवेकानंदांनी गौतम बुद्धांच्या बद्दल काय म्हटलंय हे मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. स्वामी विवेकानंदांचा हे जे ग्रंथावली आहे खंड 4 मध्ये त्यांनी अमेरिकेतल्या संयुक्त संस्थानातील डेट्रॉईट नामक शहरी एक व्याख्यान दिलं होतं. त्या व्याख्यानातल्या परदेशी लोकांना ज्यावेळेला ते व्याख्यान देऊन गौतम बुद्धांची मते सांगत होते त्यावेळेला त्यांनी उल्लेख केलेला आहे की तुमच्याकडे येशू ख्रिस्त जसे निर्माण झाले, ज्यूंच्या किंवा यहुदी लोकांच्या भ्रष्टाचारी किंवा त्यांच्यातल्या पुरोहित, येशू ख्रिस्त हे स्वतः ज्यू होते, तर त्याच्यातला जो भ्रष्टाचारी त्याच्या विरोधी जसे ते उभे राहिले तसे भारतातल्या पौरोहित्याच्या विरोधी गौतम बुद्ध उभे राहिलेत, अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे. ते पुढे म्हणतात की जगातील सर्व आचार्यांमध्ये बुद्धदेव हे एकटेच असे आहेत की ज्यांच्या कार्याला बाहेरील कोणताही हेतू प्रेरक नव्हता. इतर महापुरुषांनी सर्वांनीच आपण ईश्वर अवतार आहोत अशी घोषणा केलेली आहे आणि ते असे सांगून गेले आहेत की त्यांच्यावर जो विश्वास ठेवील तो स्वर्गी जाईल, मुक्त होईल. पण बुद्धदेवाकडे बघा, मृत्यूच्या अगदी अखेरच्या क्षणापर्यंत त्यांनी काय म्हटले, ते नेहमीच म्हणत कुणीही तुम्हाला मुक्त होण्यासाठी सहाय्य करू शकणार नाही. स्वतःला सहाय्य करा, स्वतःच्याच प्रयत्नांनी मुक्ती लाभाची कास धरा. स्वतः संबंधित ते म्हणत बुद्ध या शब्दाचा अर्थ आहे आकाशाप्रमाणे अनंत ज्ञान संपन्न बना. मी स्वतःचा प्रवास करतोय, तुम्ही तुमचा प्रवास करा. पुढे ते म्हणतात केवळ तोंडानेच धर्माच्या आणि ईश्वराच्या लांबलचक बाता गोकुणे काहीच साधावायचे नाही. एखादा पोपटही शिकवाल त्याची गडगड उजळणी करून दाखवू शकतो. कर्म निष्काम भावाने करू शकल्यास सिद्धीला होतो. आपल्याकडे बऱ्याच वेळेला धार्मिक व्यक्ती म्हणजेच ग्रंथातल्या ऋचा सुक्त तोंडपाठ म्हणून दाखवणं, आचरणात किती असतात हा उल्लेख बाजूला ठेवून फक्त त्या तुमच्या तोंडावरती फेकणं, ह्याला बुद्धिवादालाच त्यांनी, ज्ञानालाच त्यांनी पोकळ पांडित्य जे आहे असंच, म्हणजे विवेकानंदांनी तसंच म्हटलं, गौतम बुद्धांनी तसंच म्हटलेलं आहे. आता सॅन फ्रान्सिस्को येथे 18 मार्च 1900 साली त्यांनी जे भाषण दिलं होतं ते त्यांच्या 6व्या खंडामध्ये दिलेलं आहे. त्याच्यामध्ये पुन्हा त्यांनी सांगितले की यहुदींच्या त्यावेळच्या काळामध्ये गौतम बुद्धांनी जे काम केलेलं आहे तशीच भारतामध्ये जी परिस्थिती होती तिचा उल्लेख करताना एका पॅरेग्राफमध्ये ते म्हणतात की बुद्धांच्या जन्मकाळी भारताला एक थोर आध्यात्मिक नेत्याची, एका द्रष्टेची, एका प्रेषिताची आवश्यकता होती. पुरोहिताची एक शक्तिशाली संघटना अगोदरच अस्तित्वात आली होती. यहुद्यांचा इतिहास जर तुम्हाला स्मरत असेल, पुरोहित आणि द्रष्टे प्रेषित असे 2 प्रकारचे धार्मिक नेते त्यांच्यात कसे होते आणि पुरोहित लोक जनतेला अज्ञानात ठेवून तिच्या मनात भ्रम कसे कोंबीत असत हे जर तुम्हाला स्मरत असेल तर तुम्हाला बुद्धांच्या वेळच्या परिस्थितीचे चांगले आकलन होईल. पुरोहितांनी नेमून दिलेल्या पूजेच्या पद्धती म्हणजेच लोकांवर वर्चस्व गाजवण्याचे त्यांचे एक साधन होते. बायबलच्या जुन्या संहितेत सर्वत्र पुरोहितांच्या भ्रामक कल्पनांना प्रेषित आव्हान देत असल्याचे तुम्हाला दिसेल. या लढ्याचा परिणाम प्रेषितांचे विजय तो पुरोहितांच्या पराभवात झाला. तसंच ईश्वर आहे यावर पुरोहितांचा विश्वास असतो, पण त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्याला जाणण्यास त्यांच्या मध्यस्थीची आवश्यकता आहे. हे सगळं गौतम बुद्धांनी नाकारलेलं आहे. अशा पद्धतीने हे मोठं व्याख्यान आहे आणि त्याच्यामध्ये ते समजावून सांगतात की बुद्धांच्या काळात या गोष्टींनी भरून गेलेला होता. खालच्या लोकांना सर्व ज्ञानापासून वंचित केले होते. वेदाचा एक शब्द देखील त्यांच्यातील एखाद्याच्या कानी पडला तरी त्याला घोर शिक्षा भोगावी लागत असे. प्राचीन हिंदूंनी शोधून काढलेली आध्यात्मिक सत्ये ते वेदात साठवले आहेत. त्या वेदांना पुरोहितांनी गुप्त राखले. अखेर एका माणसाला हे सहन करणे अशक्य झाले. त्याच्याजवळ बुद्धी होती, शक्ती होती आणि हृदय होते. विशाल आकाशे इतके अमर्याद असे हृदय. सर्वसामान्य लोकांचे नेतृत्व पुरोहिताकडे कसे आहे आणि आपल्या या सत्तेविषयी त्यांना कसा मोठेपणा वाटत आहे हे त्याला जाणवले आणि या संबंधात काहीतरी करण्याची त्याला इच्छा झाली. कोणावरही सत्ता गाजवण्याची त्याला इच्छा नव्हती. मानवाची मानसिक व आध्यात्मिक बंधने तोडण्याची त्याची इच्छा होती. त्याचे हृदय विशाल होते. आपल्यापैकी पुष्कळांना हृदय असते आणि आपणही इतरांना मदत करू इच्छितो, पण आपल्या ठिकाणी बुद्धी नसते. सहाय्य देण्याची साधने व मार्ग आपल्याला माहीत नसतात. पण या महापुरुषाजवळ आत्म्याची बंधने तोडण्याची साधनांचा शोध लावण्याची बुद्धी होती. माणसाला दुःख का भोगावे लागते हे त्यांनी जाणले आणि त्या दुःखातून बाहेर पडण्याचा मार्ग त्यांना सापडला. ते मोठे निपुण व गुणवान होते.
त्यांनी ते सर्व प्रश्न नीट सोडवले. कोणताही भेदभाव न करता त्यांनी सर्वांना उपदेश दिला आणि ज्ञानाने लाभणाऱ्या शांतीची त्यांना प्राप्ती करून दिली. हे महापुरुष म्हणजेच बुद्धदेव होय. पुढे ते म्हणतात, भारतात पुरोहित आणि प्रेषित या सत्यद्रष्टे यांच्या चालू असलेल्या लढ्यातील विजयाचे मूर्तिमंत प्रतीक म्हणजेच बुद्धदेव होय. आणि अशा पद्धतीनं पुढे ते म्हणतात की बुद्धांचा धर्म द्रुतगतीने पसरल्याचे कारण त्यांच्या विशाल हृदयातून वाहणारे उत्कट विलक्षण प्रेम. हे प्रेम मानवाच्याच नव्हे तर प्राणीमात्रांच्या सेवेला वाहिलेले होते. त्यांना फक्त सर्व जीवांची दुःखापासून मुक्तता करण्याचा मार्ग शोधून काढण्याची चिंता होती. इतर कशाचीही पर्वा नव्हती. मानवाच्या इतिहासात ही पहिल्या प्रथमच घडते आहे. परत ते म्हणतात, हे फारच मोठं व्याख्यान आहे, म्हणजे तिथं 1-2 तास चालू असणारं व्याख्यान असणार आहे. आणि अशा पद्धतीनं त्यांनी पत्रांमध्ये काय उल्लेख केलेला आहे, त्यातलं एका पत्रामध्ये ते सांगतात. ते पत्र आहे स्वामी अखंडानंदांना लिहिलेलं पत्र आहे. त्याच्यात ते म्हणतात की एव्हरीथिंग इज फॉर अदर्स. जे काय ते दुसऱ्यासाठी आहे. हा जो बौद्ध धर्माचा पूर्ण निस्वार्थतेचा परसेवेचा भाव आहे, जो तिबेटभर प्रचलित आहे, त्याने आधुनिक युरोपला मुग्ध करून सोडले आहे. या विशिष्ट भावासंबंधी मला पुष्कळ सांगायचे, पण या पत्रात ते सर्व लिहिता येणे शक्य नाही. जो धर्म उपनिषदांमध्ये विशिष्ट जातीपुरताच मर्यादित होता, तो सर्वांना लाभावा म्हणून बुद्धदेवाने तो मोकळा केला आणि त्यावेळच्या प्रचलित भाषेत सोप्या सोप्या गोष्टी सांगून त्यातून प्रचार केला. त्यांचा मोठेपणा त्यांनी प्रतिपादलेल्या निर्वाणाच्या सिद्धांत नाही, पण त्यांच्या ठिकाणी अखिल विश्वाविषयीची अतुलनीय सहानुभूती होती. तिच्यातच त्यांचा थोरपणा साठलेला आहे. ज्या उच्च प्रकारच्या समाधींनी त्यांना धर्माला महत्त्व प्राप्त झाले आहे, त्या बहुतेक साऱ्यात समाधी वेदांमध्ये आहेत. परंतु वेदामध्ये जर काही नसेल तर तो म्हणजे भगवान बुद्धाचे हृदय आणि त्यांची बुद्धी, आणि या हृदयाला आणि बुद्धीला जगाच्या इतिहासात तोड नाही. पुढे ते म्हणतात, विवेकानंदांचं ते पत्र आहे, उपनिषदांच्या आधारावर बुद्धांच्या धर्माची उभारणी झाली आहे. शंकराचार्यांचे तत्वज्ञान देखील उपनिषदावर आधारलेले आहे. फरक फक्त एवढाच की बुद्धदेवांच्या ठिकाणी दिसून येणारी हृदयाची उदारता शंकराचार्यांच्या ठाई अनुमात्र देखील नव्हती. त्यांच्या ठाई होते केवळ शुष्क बुद्धीचे प्राबल्य. तंत्राच्या भयाने, सर्वसामान्य जनतेच्या भयाने हातावरील फोड कापू जाऊ म्हणतात, त्यांनी पूर्ण हातच कापून टाकला. या सर्व गोष्टी सविस्तर लिहून म्हटले तर भला मोठा ग्रंथ होईल. भगवान बुद्ध माझे इष्टदैवत आहेत, माझे परमेश्वर आहेत. त्यांनी ईश्वरावादाचा उपदेश केला नाही, परंतु ते महान होते. आणि पुढे ते म्हणतात की त्यांच्यातला लाखांश जरी माझ्या आयुष्यात मला उपभोगता आला तर मी फार स्वतःला भाग्यवान समजेन. आणि अशा पद्धतीनं आपण आपलं जे सुसंवाद ही जी चळवळ म्हणूया, मुवमेंट म्हणूया, आपण एक विचार व्यासपीठ तयार केलेलं आहे. त्याचं हे आज आपल्या पाठीशी मी साताऱ्यात असल्यामुळं नाही आहे, पण याच्यामध्ये हे जे वर्तुळ दिसतं, ह्या वर्तुळामध्ये ह्या ज्या तुम्हाला थोड्याशा शलाका दिसतील, ते 24 शलाका आहेत. म्हणजे गौतम बुद्धांचे जे धर्मचक्र आपण म्हणतो किंवा अशोक चक्र, अशोक सम्राटांनी जे चक्र निर्माण केलं, तर ह्या ज्या 24 शलाका आहेत ह्या आपण आपल्या या सिम्बॉलमध्ये ग्लेल्या आहेत. आणि त्या घेताना त्या का घेतल्या याच्यावरती हे करताना मी फार डिटेलमध्ये जाणार नाही. आपल्या या ग्रंथामध्ये हे आपण डिटेलमध्ये लिहिलेलं आहे, पण त्याच्यात मी जे मांडलेलं आहे त्याच्यातले 1-2 पॉईंट्स मी सांगतो. आपल्याकडून वाईट गोष्टी घडतात, आपल्यालाच वेदना सहन कराव्या लागतात, आपण स्वतः चुकायचे थांबतो, आपण आपल्यामुळेच शुद्ध होतो, आपल्याला आपल्या वाचून कोणी मुक्त करू शकत नाही, आपल्याला स्वतःलाच मार्गक्रमण करावे लागते, इतर कोणी न करू शकत नाही, ते करू शकत नाही. बुद्ध फक्त मार्ग दाखवतात. म्हणजे अपदीपभव, त्यांची पहिली लाईन त्यांची तीच आहे, शेवटची तीच आहे. जगाच्या निर्मितीची उकल करणे, धर्मतत्वज्ञानाबद्दल ते म्हणतात की जगाची निर्मितीची उकल करणे असा त्याचा हेतू नसून खुल्या समाजव्यवस्थेसाठी जगाची पुनर्रचना करणे असा. तत्वज्ञानाने जग कसे आहे हे वेगवेगळ्या प्रकाराने सांगितले, पण मुद्दा जग योग्य सहजीवन युक्ततेसाठी बदलण्याचा आहे. पुढे ते म्हणतात की तत्वज्ञानाचे काम जगाची पुनर्रचना करणे असून जगाच्या उगमाचे स्पष्टीकरण देण्यात वेळ घालवणे तत्वज्ञानाचं कार्य नाही. धनुष्यबाणामुळे एखादी व्यक्ती जखमी झाली तर धनुष्यबाणाच्या उत्पत्तीबद्दल चौकशी करण्यापेक्षा जखमीवर उपचार होणे महत्त्वाचे आहे. आणि म्हणूनच धर्मविचारांच्या नैतिकतेच्या अनुषंगाने हा विचार जो केलेला आहे, बुद्धांचा ज्ञानी म्हणजे ज्याला सर्व प्राणीमात्रांच्या भोजनांच्या हिताची तळमळ आहे, यातील कित्येकांना तो स्वतःच्या नैतिकतेचा मार्ग दाखवेल, तो स्वतःच दाखवेल. एखादी इच्छा धरावी की नाही, एखाद्या वस्तूबद्दल विचार करावा की नाही, हे तो स्वतःच ठरवतो. म्हणजे स्वतःच्या मनातील विचारावर त्याचे संपूर्ण नियंत्रण आहे.
मनाच्या सामान्य अवस्थेपलीकडे असणाऱ्या सर्व अवस्थामध्ये तो विहार करू शकतो. म्हणजे आपण 4 म्हणतो ना, जागृती, स्वप्न, सुषुप्ती, तुरिया वगैरे अशा अवस्थांमध्ये तो जाऊ शकतो. वासना आणि अज्ञानातून मुक्त असल्यामुळे अंतःकरणाच्या मुक्तावस्थेत तो सदैव विहरत असतो. असा ज्ञानी व्यक्तीला त्यांनी निर्वाण प्राप्ती झाली असं म्हटलेलं आहे. आणि या पद्धतीनं तो समाजाला मुक्ततेसाठी मार्गदर्शन करणारी व्यक्ती अशा पद्धतीनं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि जन्माधारित श्रेष्ठतेवरती त्यांनी म्हणताना म्हटले की परमेश्वराने म्हणजे निसर्गामध्ये जसं किडे, सर्प, मासे, पक्षी, बैल, घोडा, सिंह हे वेगवेगळ्या जाती आहेत, पण माणसामध्ये जाती नाहीत. माणसामध्ये सगळ्यांचे केस, डोके, कान, डोळे, तोंड, नाक, भुवया, ओठ, घसा, खांदेपोट सगळं एकसारखं आहे. माणसांमध्ये ज्या जाती आहेत त्या मानवनिर्मित आहेत, त्या ईश्वर निर्मित आहेत, हे त्यांनी ठासून सांगितलेलं आहे. आणि त्याच्यामुळंच ती जी संत परंपरा पुढे आपल्या देशामध्ये निर्माण झाली, दक्षिणे म्हणजे उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत. महाराष्ट्रामध्ये तर संतांची मांदियाळीच आहे. संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, तुकाराम वगैरे, एकनाथ आणि अशी जी मांदियाळी निर्माण झाली, किंवा उत्तर भारतातले संत रोहिदास आहेत, दक्षिण भारतातले पर्याय जातीतले नंदनार आहेत, आणि चोखामेळा, गोराकुंभार, त्याच्यानंतर शिवछत्रपतींसारखी व्यक्ती आहेत. ह्या सगळ्या व्यक्ती जगामध्ये निर्माण होण्यासाठी गेल्या 250 वर्षामध्ये जी काय विचारशलाका निर्माण झाली ते गौतम बुद्धांची आहे. प्रेममयी जगात युद्धाला, द्वेषाला, हिंसेला, संघर्षाला जागा नसावी. संघर्ष राजे आणि राष्ट्र यांच्यातच असतो असे नाही, तर तो सरदार, ब्राह्मण, 2 मित्र, 2 गाव, 2 कुटुंब, 2 भावातही असू शकतो. अशा वेळी धम्मपदात ते म्हणतात की मला छळण्यात आले, मला मारण्यात आले, मी जखमी झालो, मी लुटला गेलो, अशा विचारांनी खतपाणी घालण्याने द्वेष कधीच संपणार नाही. हे विचार सोडून दिले तरच द्वेष संपेल, कारण या जगाला द्वेषाने द्वेष कधीच संपत नाही. द्वेषापासून मुक्त झाल्यानेच द्वेष संपतो. हा चिरंतर धम्म आहे. वैराने वैर कधी संपत नाही. अवैराने, प्रेम भावनेनेच, मैत्रीनेच ते शांत होते, संपते. हे त्रिकालावधीत सत्य आहे. हा सनातन धर्म आहे. पुढे म्हणतात, अहवालाची आस नको, अनुमान नको, तर्क नको, शक्यता नको, संभव नको, परमेश्वर विसंबन नको, आदर्शवाद नको, गुरु म्हणून भाबडा भक्तिभाव नको. ज्या गोष्टी चूक आहेत, अहितकारक आहेत, त्या तुम्ही स्पष्टपणे त्याग करा. योग्य गोष्टी वारंवार आणि हितकारक असतील त्याच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये स्वीकारा आणि तुमचं आयुष्य निरामय आणि आनंदी बनवा. अशा पद्धतीनं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून जातीपाती नष्ट करण्यासाठीचा त्यांनी जो प्रयत्न केला होता तो अतिशय स्तुत्य होता. दुर्दैवानं त्यांच्या काळानंतर 400-500 वर्षानंतर मनुस्मृतीसारखा ग्रंथ येतो आणि पुन्हा त्या भिंती मजबूत बनण्यासाठी सुरुवात होते. पण तो भाग आता संपलेला आहे असं समजूया आपण, राहिलेला आहे तो असंच वैचारिक याच्यातमधून आपण दूर करूया. आता तुम्हाला मी मागच्या एका माझ्या व्याख्यानामध्ये सांगितलेलं आहे की माझ्या अपरोक्ष तुम्ही समोरच्या व्यक्तीशी किंवा अव्यक्तीशी बोला तर काय होतं. अपरोक्ष शब्दाचा अर्थ तुम्ही काय घेता की माझ्या परस्पर, पण बेसिकली अपरोक्ष म्हणजे माझ्या समोर आणि परोक्ष म्हणजे माझ्या पाठीमागं किंवा मी नसताना त्याला परोक्ष म्हणायचं. अपरोक्ष म्हणजे माझं अस्तित्व असताना माझ्यासमोर तुम्ही त्या व्यक्तीशी बोला असं म्हटलं जातं. तसं योनिज हा शब्द आहे ना, एखादी व्यक्ती घरात जन्मली तर ती योनिज आहे. अयोनिज म्हणजे जिचा जन्म घरात नव्हता. आता गौतम बुद्धांचा जन्म वनामध्ये झालेला म्हणजे अयोनिज आपण म्हणूया त्याला. पण आपल्यामध्ये कसं झालं मग ते द्रोणामध्ये जन्म झाले म्हणून द्रोणाचार्य, शृंगापासून झाले म्हणून ते शृंग ऋषी, असं वेगवेगळी जे नावं आपण बघतो ना, असं ते शब्दांचे गैरार्थ, चुकीचे अर्थ काढल्यामुळं ते आहे. अयोनिज म्हणजे घराबाहेर जन्म. जनी म्हणजे जनन करणारी माता किंवा स्त्री. जात म्हणजे स्त्री पुरुषांपासून निर्माण झालेला पुत्र. जात म्हणजे काय तर स्त्री आणि पुरुषापासून निर्माण झालेला मुलगा आहे, त्याला जात म्हटले. जात म्हणजे हे नाहीये म्हणजे आपण ज्या पद्धतीनं जाती आज मानतो तो नाहीये शब्द. हे मी तुम्हाला वैदिक काळातल्या शब्दांचे अर्थ सांगतो. गोत्र म्हणजे काय की कळप जो असतो किंवा युथ जे असतं त्या युथाला जे नाव आहे. समजा एक कळप आहे की तो कदंब आहे, कदंब युथ आहे, त्या कळपाचं नाव आहे कदंब आहे, तर त्याला कादंब म्हटलं जायचं. म्हणजे कादंब या कळपातला. किंवा मात्र नावपूर्वी जशी होती की नाही की कळपामध्ये ज्यावेळेला आपला समाज पूर्वी राहत होता तर त्यावेळेला आईचं नाव माहिती असायचं, वडिलाचं नसायचं. आणि म्हणून मग ते मात्र नावाने कौंतेय, माद्रेय, वैनतेय अशा पद्धतीची जी नावं आहेत ती नावं ती त्यावेळेला आली आहे. तर असुर हा शब्द बघा, ज्याला आपण राक्षस म्हणतो किंवा वाईट शब्द म्हणतो, ऋग्वेदामध्ये असुर हा शब्द 105 वेळा आला आहे.
आणि त्यातला 90 वेळा तो पूजनीय, महान, शास्ता, ज्ञानी पुरुष वगैरे जे असे चांगले सगळे शब्द आहेत ना, ते एकत्र केले की त्याला असुर म्हटलं जायचं. हे मी एका व्याख्यानामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि पुढं शेवटी 15 वेळा तो मनुष्यघातकी, दुष्ट, मायावी आणि अथर्ववेदाच्या काळापर्यंत तो अगदी राक्षस आणि वाईटातला वाईट असा शब्द, म्हणजे एका शब्दाला कशा पद्धतीनं फिरवत फिरवत त्या चांगल्या शब्दाचा वाईट अर्थ होऊ शकतो. आणि म्हणून आपल्याला खरं तर नवा धर्म 21व्या शतकातला निर्माण करायचा आहे, जो आपल्याला कृष्णाने सांगितला होता, जो गौतम बुद्धांनी सांगितलेला आहे, जो ख्रिस्तानी सांगितलेला आहे, येशू ख्रिस्तानी सांगितलं आहे, जो मोहम्मद पैगंबरांनी सांगितलेलं आहे, सर्व गोरक्षनाथांपासून सगळ्या संतांनी सांगितलेलं आहे, समाजसुधारकांनी सांगितलेलं आहे. असं सगळं ऐश्वर संपन्न, सौंदर्याचे पूजक असणारं आणि सुखी जीवन जगणारं असं जीवन आपण आपल्या समाजामध्ये निर्माण करूया. आणि महाराष्ट्राची ही जबाबदारी जास्त आहे असं मी म्हणेन. कारण आपल्या देशामध्ये बुद्ध लेणी जी आहे ती जवळजवळ 1200 लेणी आहे आणि त्याच्यातली 800 लेणी म्हणजे जवळजवळ 70-80% भाग हा महाराष्ट्रात आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये एवढा विचार त्या काळामध्ये बुद्ध विचारांचा हे झालं. आणि तिथं ती लेणी आणि त्या लेण्यामध्ये तुम्ही गेला आणि आसपासचं त्या काळात सौंदर्य कसं असेल इमॅजिन जर केलं तुम्ही, तर तुमच्या लक्षात येईल की सौंदर्यदृष्टी, ऐश्वर्यदृष्टी कशी होती त्याच्यामध्ये. आणि गौतम बुद्धाचा आधार घेऊन आपल्याला शेवटी स्त्रियांना समान अधिकार द्यायचे आहेत, म्हणजे सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रामध्ये. आणि त्यासाठी कायदेही तसेच आहेत. आणि जे धार्मिक अडसर निर्माण होतं त्यासाठी पुरावे वेदोपनिषदांपासून सगळे कसे होते, 25 स्त्रियांचं लिखाण ऋग्वेदामध्ये कसं, हे सगळं मी मागच्या व्याख्यानांमध्ये बोललेलं आहे. जातीपाती कशा निर्माण झालेल्या आहेत की पहिल्यांदा 4 वर्ण होते, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र. आणि त्याच्याचमध्ये नंतर ज्यावेळेला आपापसात लग्न व्हायचं बंद केलं आणि जर लग्न झाली तर मग त्याला विशिष्ट जातीमध्ये टाकायला सुरुवात केली. मग ब्राह्मण, क्षत्रिय, मुर्दा वशिष्ठ असेल किंवा अगदी निषाद म्हणजे काय, ब्राह्मण पुरुष आणि शूद्र स्त्री असेल तर निषाद आहे, शूद्र पुरुष आणि ब्राह्मण स्त्री असेल तर चांडाळ म्हणून त्या मुलाची जात झाली. अशा मी 160-65 जातींची नोंद आपल्याला एका ग्रंथामध्ये मागच्या चर्चेमध्ये मी दाखवलेली आहे. आणि आज आपल्या देशामध्ये 6000च्या वरती 6743 वगैरे कितीतरी जाती आहेत, म्हणजे ज्याची ग्रंथामध्ये नोंद सुद्धा नाही. काही जाती विशिष्ट कार्य केल्यामुळं, विशिष्ट व्यवसाय केल्यामुळं, म्हणजे चित्र काढले म्हणून चित्रकार झाला म्हणून तो चित्रकार जातीचा झाला, कोणी वाद्य वाजवलं म्हणून तो त्याचा वाद्यकार झाला. म्हणजे असं जाती देणं, कनिष्ठ लेखणं, तुच्छ लेखनामधून जाती ज्या निर्माण झाल्या त्या आपण दूर केल्या पाहिजेत. आणि आपण सर्वजण मैत्री भावाने गौतम बुद्धांनी जे सांगितलेलं आहे की मैत्र भावाने आपण एकमेकाशी राहिलं पाहिजे, ज्याच्यामध्ये करुणा आणि प्रेमापेक्षाची उच्च भावना त्यांनी सांगितलेली आहे. आणि त्याच्यासाठी गौतम बुद्धांनी जो सांगितलेलं आहे ते त्रिशरण आपण म्हणतो ना, की तुम्ही बुद्धीला शरण जा. तुम्ही बुद्धीला शरण जाणाऱ्या लोकांचा जो संघ आहे, जी संघटना आहे, त्या संघटनेला शरण जा. आणि अशी संघटना जो एक विचार प्रेरित करते, जो धम्म, त्याला विचार प्रणालीला त्यांनी धर्म म्हटलेला आहे, तो धम्म, या प्रेरणेला तुम्ही हे करा. आणि त्या स्त्री शरणाला म्हटलेलं आहे की बुद्धम शरणम गच्छामि, संघम शरणम गच्छामि, धम्मम शरणम गच्छामि. आणि अशा पद्धतीनं गौतम बुद्धांचं जीवन आपण थोडक्यामध्ये समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशाच पद्धतीनं गौतम बुद्धांच्या विचारांची आज आपल्याला अतिशय गरज आहे. ज्या पद्धतीचं वातावरण आपल्या समाजामध्ये पसरत चाललेलं आहे, मिसलिडिंग पद्धतीनं किंवा चुकीच्या पद्धतीनं धर्माबद्दलची किंवा धार्मिक चिन्ह वापरून ज्या पद्धतीनं व्यावसायिक आणि फसवणुकीचे उद्योग आपल्या समाजामध्ये केले जात आहेत, त्याच्यामधून आपण समग्र दृष्टीनं, योग्य दृष्टीनं हे सगळं समजून घेतलं पाहिजे. ही सद्बुद्धी आपल्याला गौतम बुद्धांनी द्यावी अशी मी बुद्धांना प्रार्थना करेन. आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना सुखी जीवन, निरामय आणि आरोग्य जीवन मिळावं हीच प्रार्थना मी आपल्या सर्वांसाठी करतो. नमस्कार. जय हिंद.